ठीक आहे. सर्वांचं या आजच्या डाटा एंट्री सेशनमध्ये मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही उद्याची जे काही डाटा एंट्री करण्यासाठी एक्सपर्ट बनणार आहात, तुमच्यासाठी हे एक्सपर्ट होण्यासाठी हे सेशन अतिशय महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये बारकावे खूप आहेत. त्याच्यामुळे ते प्रत्येक बारकावे लक्षात घेऊनच तुम्हाला हे सेशन पूर्णपणे समजून घ्यावं लागेल आणि त्याच्यानुसारच ही ट्रेनिंग तुम्हाला पुढं भविष्यामध्ये डाटा एंट्री करताना उपयोगी येणार आहे. तर सर्वात प्रथम ज्या ज्या ग्रामपंचायतींनी महापंचायत सबस्क्रिप्शन घेतलेलं आहे पेड, त्याच ग्रामपंचायती तुमच्याकडं डाटा एंट्रीसाठी करण्यासाठी येणार आहे. त्याच्यामध्ये डाटा एंट्री करताना दोन गोष्टी आहेत. डाटा एंट्री करताना काही बेसिक डिटेल आपल्याला ऍड करावी लागते. त्याच्यानंतर तो डाटा त्यांच्याकडनं एक्सेल शीटमध्ये अवेलेबल आहे का PDF मध्ये अवेलेबल आहे, या गोष्टी विचार करून आपल्याला आपल्या टेम्पलेटमध्ये डेटा कसा सेट होईल त्या पद्धतीने डेटा रेडी करणं गरजेचं आहे. मग आता एखादी ग्रामपंचायत तुमच्याकडे डेटा एंट्री करण्यासाठी आलेली आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल पहिल्यांदा, तर त्या ग्रामपंचायतीची बेसिक डिटेल आपल्याला ऍड करावी लागेल. बेसिक डिटेल ऍड करण्यासाठी काय करायचं आहे, महापंचायतचं जे काही तुमचा लॉग इन आय डी पासवर्ड तुम्हाला प्रोव्हाइड केला जाईल त्या ग्रामपंचायतचा, त्या लॉग इन आय डी पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचं आहे. प्रत्येक वेळेस OTP ज्या व्यक्तीचा नंबर रजिस्टर आहे त्या व्यक्तीला जात असतो. त्यामुळं त्या व्यक्तीचा नंबर तुमच्याकडे येईल, त्याला कॉन्टॅक्ट करायचा OTP साठी प्रत्येक वेळेस. दर 1 तासाने आपलं हे ऍप्लिकेशन ऑटोमॅटिक लॉग आउट होतं सिक्युरिटीच्या कारणास्तव. म्हणून आपण प्रत्येक वेळेस त्या व्यक्तीला OTP घेऊन त्याचं काम कसं सुरळीतपणे आमच्याशी कॉन्टॅक्ट न करता होईल एवढं लक्षात घ्यायचं आहे. मग सुरुवातीला ज्यावेळेस तुम्ही लॉग इन कराल त्यावेळेस बेसिक डिटेलमध्ये आपल्याला काही गोष्टी ॲड करायच्या आहेत. जसं की इथं या मेनू बारमध्ये आता सुरुवातीला तुम्हाला इथं मी थोडासा डॅशबोर्ड समजावून सांगतो काय आहे. आता सुरुवातीला तुम्हाला इथं पूर्ण इथं डेटा दिसतो याच्यामध्ये, जसं की प्रॉपर्टी होल्डर 385 दिसत आहे. ही जी डिमांड आहे ही फॉर्मॅट 9ची डिमांड आहे. मग त्या 9च्या डिमांडवर जर काही तुम्ही वसुली केलेली असेल, आता तुम्हाला वसुलीचा काय पार्ट नाहीये, पण ती इथं वसूल केली इथं दिसेल आणि इथं पेंडिंग अमाऊंट दिसेल. थोडक्यात सेम वॉटर पाण्याच्या टॅक्सच्या बाबतीत आहे. किरकोळ कर आपण आहे जो आपण नंबर 11ला मॅनेज करतो. आणि सर्टिफिकेट आहे, हे तुमच्याशी रिलेटेड मुद्दे नाही आहेत, परंतु एक ओळख असावी. मग आता या गोष्टीवर इथं ज्यावेळेस सुरुवातीला तुम्ही डेटा एंट्री कराल किंवा करण्यापूर्वी तुम्हाला इथं पूर्ण 0-0 झालेलं असेल. मग ते ज्यावेळेस तुम्ही जसजसा डेटा एंट्री कराल तसतसे या ठिकाणी तुम्हाला इथं आकडे ऑटोमॅटिक चेंज झालेले दिसतील. त्याच्यासाठी सर्वात पहिली पायरी आहे ती म्हणजे तुम्हाला त्या ग्रामपंचायतचा बेसिक डेटा ऍड करायचा आहे. बेसिक डेटामध्ये तुम्हाला GP इन्फॉर्मेशन आहे. GP इन्फॉर्मेशनमध्ये आता काय होतं की ग्रामपंचायतला गावामध्ये भरपूर मल्टिपल वाड्या वस्त्या वगैरे असतात आणि ग्रामपंचायत म्हणणं असतं की आम्हाला वाड्यानुसार किंवा वस्तीनुसार 8 नंबर वेगळा हवा आहे, 9 नंबर वेगळा हवा आहे. तर या गोष्टी करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा त्या गावामध्ये कोणते गावं आहेत महसुली गावं ते आपल्याला ऍड करावं लागेल. उदाहरणार्थ समजा एखादं मोठं गाव आहे, समजा गुंजळवाडी सारखं गाव आहे, त्याच्यामध्ये ढोलेवाडी महसूल गाव आहे. आता ठीक आहे वेगळी ग्रामपंचायत झाली म्हणून तो भाग वेगळा, परंतु इतर असे काही गाव आहेत की जे 2-3 महसुली गाव मिळून एक ग्रामपंचायत त्यांची असते. मग त्यावेळी जर तुम्हाला महसूल गावानुसार जर डेटा हवा असेल तर त्यासाठी तुम्हाला गावं पहिल्यांदा ऍड करावं लागेल. ते कुठून ऍड करायचे, तर या ठिकाणी इथं बेसिक डिटेलमध्ये यायचं आहे. इथं व्ह्यू विलेज तुम्हाला दिसेल. आता इथे या ठिकाणी एकही गाव ऍड नाहीये, सॉरी इथं गाव ऍड, पण तुम्ही ज्यावेळेस लॉग इन कराल त्यावेळेस एकही गाव ऍड झालेलं नसेल. त्यावेळेस इथं व्ह्यू विलेज करायचं. इथं तुम्हाला ते ऍड विलेज नावाचं ऑप्शन येईल. इथं ऍड विलेज करायचं. इथं त्या गावाचं नाव इंग्लिशमध्ये टाकायचं. हे नाव कशाच्या बेसवर टाकायचे आहे, जर त्या गावाला काही महसुली गाव वेगळं असेल तर त्या महसुली गावाचा एक वेगळा 7-12 उतारा निघतो. त्या 7-12 उतारावर नाव काय आहे ते बघूनच इथं टाकायचं आहे. बऱ्याच वेळेला ग्रामपंचायत अधिकारी चुकीचं नाव सांगतात. तर तसं न करता त्यांना कन्फर्मेशन करायचं आहे का तुमचं सर हे 7-12 उतारावर तुमचं हेच नाव आहे का, गावाचं नाव येतंय का. ते नाव इंग्लिशमध्ये इथं टाकायचं. समजा मी आता उदाहरणार्थ मालदाडचंच उदाहरण घेतो मी. समजा मालदाड घेतलं आपण एक, आणि त्याच्यानंतर मला तेच नाव मला मराठीत टाकायचं आहे. या ठिकाणी असं मराठी टाकल्यानंतर सेव्ह म्हणायचं आहे. म्हणजे त्या पर्टिक्युलर त्या ग्रामपंचायतच्या अंतर्गत एक हे गाव सेव्ह झालेलं आहे. आता काही लोकांचं म्हणणं काय असतं, असे मल्टिपल तुम्ही 4-5 गाव वगैरे ऍड करू शकता. आता काही ग्रामसेवकांचं मत काय असतं की आम्हाला ठीक आहे गाव तुम्ही ऍड केलं, पण आम्हाला त्या गावातल्या पर्टिक्युलर वाडीनुसार सुद्धा डेटा आला पाहिजे. जसं की समजा गावठाण आहे, गावठाणामध्ये शिवाजीनगर असतं किंवा आंबेडकर नगर असतं किंवा अजून काही इतर गल्ली नगर वगैरे असतात. ते ऍड करण्यासाठी काय करावं लागेल, त्या पर्टिक्युलर गावाच्या अंतर्गत त्याच्या अंडर आपल्याला काय करावं लागेल, गल्ली ऍड करावं लागेल किंवा ते नगराचं नाव ऍड करावं लागेल. ते कुठून ऍड करायचं, तर पुन्हा इथं GP इन्फॉर्मेशन बेसिक डिटेल GP इन्फो मध्ये यायचं आहे आणि ते व्ह्यू स्ट्रीट म्हणायचं आहे. व्ह्यू स्ट्रीट ज्यावेळेस तुम्ही कराल तर तुम्ही जे गावं ऍड केलेले आहेत ते पहिल्यांदा तिथं सगळे तुम्हाला दिसतील. त्यासाठी ऍड स्ट्रीटवर जायचं आहे. इथं तुम्हाला ते गावं जे ऍड केले ते दिसतं. जसं की आता मी मालदाड ऍड केलं तर लगेच मला या ठिकाणी मालदाड दिसलं. मग आता मालदाडचं मला गावठाण ऍड करायचंय किंवा शिवाजीनगर ऍड करायचं असं म्हणून मी शिवाजीनगर मी टाकलं आणि सेव्ह म्हटलं. याने काय उपयोग होईल याचा, मला उद्या जी काही एखादी प्रॉपर्टी ऍड करायची आहे किंवा एखादा सिटीजन मला ऍड करायचा आहे, तो गावातल्या कोणत्या भागामध्ये राहतो, कोणत्या गावात राहतो, याच्यासाठी मला त्या गोष्टी
ऍड करायला सोप्या जातील. याच्यासाठी पहिल्यांदा आपण हे बेसिक डिटेल ऍड करून घ्यायचे आहे. ओके. बेसिक डिटेल ऍड केल्यानंतर बाकी या दोन गोष्टी इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर येतो स्टाफ डिटेल किंवा लोकसंख्या येते. लोकसंख्या तुम्हाला काय ऍड करायची काही गरज नाहीये. स्टाफ डिटेल ती स्टाफ इन्फो मध्ये तुम्हाला कमिटी येते. कमिटी त्या ग्रामपंचायतची तुम्हाला कार्यकारी मंडळ म्हणतो आपण, ग्रामपंचायतची बॉडी म्हणतो. त्याचे तुम्हाला इथं नाव ऍड करायचे आहेत. ते नाव करताना कार्यकारी मंडळ तुमचं बाय डिफॉल्ट आलेलं असेल. तुम्हाला फक्त इथं एडिट करायचं आहे. एडिट करताना ते कार्यकारी मंडळामध्ये किती सदस्य आहेत, त्या कार्यकारी मंडळाची निवड कधी झालेली आहे, कुठल्या ठरावान्वये झालेली आहे, किंवा काही एखादा आदेश असेल त्याचा संदर्भ आहे तो टाकायचा, त्या कार्यकारिणीची मुदत कधी सुरू झाली आणि कधी संपणार आहे, या सर्व गोष्टी तुम्हाला त्या ग्रामपंचायतशी कॉन्टॅक्ट करून घ्यायच्या आहेत. आलं लक्षात? त्याच्यानंतर इथं सेव्ह म्हणायचं आहे. सेव्ह म्हटल्यानंतर इथं तुम्हाला ते कार्यकारी मंडळ ऍड होईल. आता या कार्यकारी मंडळामध्ये तुम्हाला कमिटी ऍड करायची आहे. तर कमिटी ऍड करण्यासाठी इथं मॅनेज मेंबरमध्ये यायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला पूर्ण त्या कमिटीचे डिटेल्स ऍड करायचे आहेत. या ठिकाणी ऍड न्यूवर क्लिक करायचं आहे. इथं त्या सदस्याचं पहिलं नाव, मधलं नाव, शेवटचं नाव टाकायचं आहे. त्याचा धर्म कोणता आहे तो निवडायचा आहे. त्याच्यानंतर त्याचं जेंडर काय आहे. त्याच्यानंतर इथं खाली त्याचं गाव, तो गावाचा रहिवासी आहे का की नाहीये. आता तुम्ही म्हणाल का सर कमिटीमध्ये सगळेच गावातले रहिवासी असतात, परंतु तसं नाहीये. ग्रामपंचायतीमध्ये काही अशा कमिटीज असतात का ज्याच्यामध्ये सचिव ॲज अ ग्रामपंचायत अधिकारी असतो, तो त्या गावचा रहिवासी आहे का असेल का मग? तर अजिबात नसणार आहे. त्या सिच्युएशनमध्ये इथं तो गावचा नागरिक नागरिक म्हणून नो निवडायचा आहे. बाकी त्याचा प्रवर्ग कोणता आहे, त्याची जात कोणती आहे, जन्म कोणता आहे, जन्मदिनांक, मोबाईल नंबर, व्हॉट्सअप नंबर वगैरे, त्याची पोस्ट निवडायची आहे, सरपंच सदस्य वगैरे काय जे असेल ते, निवड दिनांक, सदस्य कालावधी काय आणि आरक्षण वगैरे या गोष्टी ते निवडायच्यात. हे काय तुम्हाला कंपल्शन नाहीये, परंतु त्या ग्रामपंचायतीकडनं घेताना या गोष्टी आपल्याला घ्यायच्या आहेत, त्यांना त्या भरून द्यायच्या. एवढी एकच कमिटी आपल्याला ऍड करून द्यायची आहे त्यांना. बाकीचे भरपूर त्या कमिटी ऍड असतील, परंतु ते त्यांच्या लेवलला ऍड करतील. त्याच्यानंतर येतो स्टाफ इन्फॉर्मेशन. स्टाफ इन्फॉर्मेशन मध्ये तुम्हाला फक्त इथं स्टाफवर क्लिक करायचं आणि त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याचं नाव पूर्णपणे इथं आलेलं असेल. त्याचं फक्त इथं जेंडर वगैरे, जन्मदिनांक या गोष्टी आपण इथं घेत नाहीये. बाकी कर्मचारी डिटेल्स वगैरे ऍड करता आली तर करा, बाकी काय तुम्हाला कंपल्शन. आता सगळ्यात तुमचा इम्पॉर्टंट पार्ट येतो तो म्हणजे त्या ग्रामपंचायतीचा 8 नंबर आपल्याला आता रेडी करायचा आहे. मग 8 नंबर रेडी करत असताना तुमच्याकडं पहिल्यांदा त्यांनी जे काही रेट डिसाईड केलेले आहेत, तो 8 नंबर तयार करण्यासाठी ते रेट डिसाईड करणं, तो कोणत्या कालावधीसाठी त्यांना लागतोय, तो कालावधी सेट करणं, या गोष्टी इम्पॉर्टंट आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, टॅक्स असेसमेंट या मेनूवरती जायचं आहे. इथं इयर सेटअप नावाचा ऑप्शन आहे आणि इथं असेसमेंट इयर आणि फायनान्शियल इयर दोन गोष्टी आहे. तुम्हाला फक्त असेसमेंट इयर इथं ऍड करायचं आहे. आता ज्यावेळेस नवीन ग्रामपंचायत ऍड झालेली असेल त्यावेळेस त्यांचं आपल्याला मार्चपर्यंतच फक्त आपल्याला 8 नंबर रेडी करायचा आणि तो 8 नंबर त्यांना 1/4/2026 पासून वापरायचा आहे. परंतु 8 नंबर रेडी करण्यासाठी आपण फक्त 31 मार्च पर्यंतच्या डेटच घेतो इथं. म्हणजे आता जर समजा चालू वर्ष 1/4 पासून तर 31 मार्च 2026 पर्यंतची डेट घेतो. मग पुढच्या वर्षी जर आपल्याला ऍड करायचा असेल तर 31 मार्चची डेट संपून द्यावी लागेल. त्याच्यानंतर तो आपल्याला तिथं कालावधी ऍड करता येईल. पण सद्यस्थितीला 31 मार्च जवळ आलेलं नाही, आपल्याला डेटा एंट्री करायची, म्हणून आपण काय करायचं इथं की तुम्हाला या ठिकाणी इथं ऍड असेसमेंट इयर क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तर तुम्हाला स्टार्ट डेटवर 1/4/2025च टाकायचं आहे. मनाने दुसरी कोणतीही डेट टाकायची नाहीये. कारण इथे एकदा डेट टाकल्यानंतर ती बदलता येत नाही. बदल करण्यासाठी खूप मोठी प्रोसेस आहे. त्यामुळं खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे ही. लक्षात येत आहे? आणि नंतर एंड डेट तुम्हाला काय टाकायची गरज नाही, ती ऑटोमॅटिक सिस्टम तुमची 31 मार्च घेईल. ज्यावेळेस 31 मार्च संपेल त्यावेळेस त्या ग्रामपंचायतीला नवीन कालावधी ज्यावेळेस ऍड करायचा त्यावेळेस ती इथं ऍड असेसमेंट इयर करून त्यांना जो आवश्यक कालावधी 4 वर्षाचा, 2 वर्षाचा, 3 वर्षाचा ते ऍड करतील. हो सर. हो सर. ठीक आहे. त्याच्यानंतर येतो फायनान्शियल इयर. फायनान्शियल इयर तुम्हाला ऍड करायची गरज नाही, बाय डिफॉल्ट ते ऍड झालेलं असेल. एक मागचं वर्ष त्यांनी ऍड केलेलं असतं आणि एक चालू वर्ष तुमचं ऑटोमॅटिक क्रिएट झालं असेल. ते सुद्धा तुमचं मार्चला तुम्हाला क्लोज करायचं आहे. फक्त आता क्लोज जर करायला गेलं तर ते होणार नाहीये, कारण ती 31 मार्च 2026 ही अजून आलेली नाहीये. ठीक आहे. त्याच्यानंतर जो पार्ट येतो तो म्हणजे येतो प्रॉपर्टीचे टॅक्स रेट. आता टॅक्स रेट ऍड करताना खूप कन्फ्युजन होतं, त्याच्यामुळे हे लक्षात घ्या. त्यासाठी येतो प्रॉपर्टी टॅक्सवर क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुम्हाला इथं दिसेल. नवीन ग्रामपंचायत असेल त्यावेळेस ग्रामपंचायत दर आणि रेडी रेकनर दर हे तुम्हाला ब्लँक दिसतील पूर्णपणे. आता इथं मी भरलेले आहेत म्हणून इथं तुम्हाला दिसत आहे. आता तुम्हाला ग्रामपंचायतीकडनं ठराव घ्यायचा आहे. त्या ठरावामध्ये प्रॉपर्टीचे रेट डिसाईड केलेले असतात, ते रेडी रेकनर दर डिसाईड केलेले असतात. बाकी या सगळ्या गोष्टी ज्या तुम्हाला ऍड करायच्या आहेत त्या सर्व गोष्टी त्यांच्याकडनं घेतल्यानंतर तुम्ही इथे ऍड करायच्या. मनाने कोणती गोष्ट इथे ऍड करायची नाहीये. मग तुम्हाला आता याच्यामध्ये रेट ऍड करण्यासाठी काय करावं लागेल की तुम्हाला इथे एनेबल एडिटिंग क्लिक करावं लागेल. तत्पूर्वी समजा एखादी ग्रामपंचायतमध्ये आम्हाला आमच्या जमिनीचे दर माहिती नाहीये, आम्हाला आमच्या जिल्ह्याचे बांधकामाचे दर माहिती नाही. आता कदाचित समजा संगमनेर पुरता ठीक आहे, नगर जिल्ह्याचे दर तुम्हाला मी देऊ, पण उद्या समजा एखादी महाराष्ट्रातली दुसरी ग्रामपंचायत आली त्यावेळेस त्याचे दर जर तुम्हाला तपासायचे असेल तर इथं बांधकामाचे दर तपासा यावर क्लिक करायचं आहे.
यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारची स्क्रीन तुमच्या समोर ओपन होईल. या ठिकाणी 2 नंबरचा ऑप्शन येतो बघा, ASR मार्गदर्शक तत्वे 25-26 उर्वरित महाराष्ट्र, याच्यावर क्लिक करायचं आणि हे डाउनलोड करायचं. डाउनलोड केल्यानंतर सगळ्यात शेवटी यायचं आहे, जवळजवळ 30 ते 35 पानं आहे ते, सगळ्यात शेवटी यायचं आहे. शेवटी आल्यानंतर शेवटी आल्यानंतर तुम्हाला प्रत्येक जिल्ह्याची इथं बांधकामाचे दर या ठिकाणी इथं दिले बघा. ठाणे जिल्हा, सर्व महानगरपालिका, अ वर्ग नगर परिषदा, ब आणि क वर्ग नगर परिषदा, नगरपंचायती, विशेष नियोजन प्राधिकरण, आणि खाली येत आहे सर्व प्रभाव आणि ग्रामीण. आपल्याला जे रेट घ्यायचे आहेत ते सगळ्यात 4 नंबरचे घ्यायचे, सर्व प्रभाव आणि ग्रामीण. परंतु कोणते घ्यायचे आहेत? आपल्या जिल्ह्याचे घ्यायचे, किंवा तुम्ही जी ग्रामपंचायत डाटा एंट्री करणार आहात त्या ग्रामपंचायत जे काही जिल्ह्याचे दर आहेत त्या जिल्ह्याचे घ्यायचे आहेत. समजा तुमच्याकडे उद्या एखादी रायगडमधली ग्रामपंचायत आली, मग इथं रायगड ओपन करायचं आहे आणि रायगडचे दर जे काय ते इथं तुम्हाला टाकायचे आहेत. हे जे दर कसले आहेत ते बघा, RCC इमारत आहे त्याचा हा दर आहे किती, 22,361 आहे. इतर पक्के घर आहे त्याचा 18,143 आहे. अर्ध पक्के घर आहे त्याचा 12,807 आहे. आणि कच्चे घराचा आहे 8,218. तसं तुम्हाला जर अहिल्यानगर जर बघायचं असेल तर खाली 13 नंबरला तुम्ही आलात तर इथं बघा 18,295, 14,844 आहे, 10,478 आहे, आणि 6,723 आहे. तुम्ही इकडे जर बघितलं असेल तर या ठिकाणी इथं दर टाकेल बघा, 7,723, 9,979, 14,137, 1500, हे आता रॅन्डमली दर टाकलेले आहेत. तर अशा प्रकारचे दर तुम्हाला हे 1 ते 4 नंबर जे आहेत, म्हणजे जसं कच्चं, अर्धपक्क, इतर पक्के आणि पक्के, यांचे दर तुम्हाला टाकून घ्यायचे आहे. हे दर तुम्हाला इथं भेटतील. खालचे जे दर आहे 5 नंबरचा, बखळ किंवा पळसर जागा, ही कोणती जागा घ्यायची? जी गावठाणामध्ये जागा पडलेल्या असतात, ज्याच्यावर बांधकाम झालेलं नसतं, परंतु ते आपल्या 8 नंबरला त्याची नोंद असते. त्या जागेच्या नोंदी करण्यासाठी तुम्हाला जमिनीचे दर तुम्हाला ऍड करावे लागतील. ते कुठून तुम्हाला मिळतील? तर याच्या शेजारी बघा, जिथं बांधकामाचे दर तुम्ही पाहिले तिथं जमिनीचे दर तपासा, असं एक ग्रीन कलर मध्ये बटन आहे, त्याच्यावर क्लिक करायचं. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे पूर्ण महाराष्ट्राचा नकाशा ओपन होतो. आणि त्या नकाशामध्ये वेगवेगळे कलर्स दिलेले आहेत प्रत्येक जिल्ह्याला. तर ती इथं बघा पूर्ण येलो कलरने आपला नाशिक प्रशासकीय विभाग आहे. पुणे प्रशासकीय विभाग जसा ग्रीन कलर मध्ये आहे. त्याच्यानंतर औरंगाबाद प्रशासकीय विभाग जसं संभाजीनगर हा वेगळ्या कलर मध्ये आहे. तर आपल्याला समजा अहिल्यानगरचे रेट लागतात, या ठिकाणी अहिल्यानगरवर क्लिक करायचं. आणि या ठिकाणी तुम्हाला इथं तालुका निवडायचा. अहिल्यानगर मी समजा आता संगमनेर आहे, आपण संगमनेरचा रेट बघूया. उदाहरणार्थ आता मला मालदाड ग्रामपंचायतचा रेट बघायचा आहे. मग इथं मी मालदाड ग्रामपंचायत बघणार. इथं साधी गोष्ट आहे ती मध्ये असणार आहे. म्हणून आपण कीबोर्डवर आपण जरी दाबलं तरी ते येईल बघा. इथं मालदाड आली. मालदाडमध्ये बघा मग जिरायत जमिनीचे रेट आहेत, बागाई गावठाणाचे आहेत, हवेवरील जमिनी आहेत. तर तुम्हाला काय करायचं आहे, फक्त गावठाणाच्या ज्या मिळकती आहे ना त्याचा दर तुम्हाला इथं बघून घ्यायचा आहे. आणि तो दर या ठिकाणी तुम्हाला इथं टाकायचा आहे. आता या ठिकाणी 520 आहे मी टाकलेला, परंतु मालदाडचा रेट किती आहे? हा 540 आहे. आलं लक्षात? हे रेट्स ऍड करताना काय अडचण? इथं तुम्हाला शंका जास्तीत जास्त येणं गरजेचं आहे. तर तुम्ही पूर्ण टॉपिक कव्हर करून घेतो, मग आपण बोलूया. त्याच्यानंतर येतो मोबाईलचा टॉवरचा कर. जर तुम्हाला गावामध्ये एखादा मोबाईलचा टॉवर असेल एखाद्या शेतामध्ये उभा, तर त्याच्यावर जर कर आकारायचा असेल तर त्या मोबाईल टॉवरचे सुद्धा रेट तुम्हाला इथे ऍड करावा लागणार आहे. मोबाईलच्या टॉवरला कुठेही प्रकारे रेडिडेक्टर जर उपलब्ध नसतात, म्हणून त्या ठिकाणी तिथे एक एक टाकायचं आहे. तुम्हाला कसं ऍड करायचं मी दाखवतो ते. मनोराची खुली जागा त्याला सुद्धा रेडिडेक्टर जर उपलब्ध नसतं म्हणून तिथे एक टाकायचं आहे. ओके, लक्षात आलं तुम्हाला आता हे? येस, लक्षात आलं? ज्यावेळेस मी असं रिस्पॉन्स केलं लगेच माईक अनम्यूट करायचं आणि लगेच येस नो करायचं लगेच. हो सर, आलं लक्षात. ओके. आता याच्यानंतर काय होतं, दुसरा एक पॉईंट असा आहे की काही काही ग्रामपंचायतीमध्ये जमिनीचे कलेक्टर यांनी प्लॉट असतात, हायवेच्या लगत जमिनी असतात, त्याच्यावर कशी आकारणी करायची? त्याच्यासाठी आपण काय केलेलं आहे, इथं एक आहे ना खाली एक ऑप्शन उपलब्ध करून दिला आहे बघा. ज्या सर्वे गट नंबरसाठी जमिनीचा रेडिएट उपलब्ध नसेल त्यासाठी बखळ किंवा पडसर जागा वरचा दर लागू होईल. मात्र वेगळे जर काही तुम्हाला सर्वे नंबरचे किंवा जमिनीचे रेट जर लावायचे असतील तर ते तुम्हाला इथं ऍड न्यू करावं लागेल. आता या ठिकाणी मी तर पुन्हा हे रेट तुम्हाला एडिट करण्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला इथं एनेबल एडिटिंगवर क्लिक करावं लागेल. मग ज्या ग्राम अधिकाराचा नंबर रजिस्टर असेल त्याच्या नंबरवर OTP जाईल. तुम्हाला इथं नंबर पण दिसेल कोणत्या नंबरवर OTP गेलेला आहे तो. मग त्याला कॉल करायचा. त्यावेळेस प्रत्येक वेळेस तुम्हाला इथं रेट बदल करत असताना तुम्हाला OTP घ्यावा लागणार आहे. त्याच्यामुळं एकदाच कॉल करायचा, एकदाच सगळे रेट टाकून घ्यायचे, म्हणजे वारंवार त्यांना सुद्धा डिस्टर्ब होता कामा नाही. अशा पद्धतीने इथं व्हेरीफाय केलं बघा. आता सगळे एडिट झालेले आहेत. आता सुरुवातीला ते ऍड न्यू बटन दिसत नव्हतं, व्हिजिबल होत नव्हतं, आता प्रॉपर दिसतंय. तर या ठिकाणी तुम्हाला इथं एडिटवर क्लिक करायचं आहे. या ठिकाणी बघा तुम्हाला इथं मिनिमम दर दिला आहे, कमाल दर दिलेला आहे आणि ग्रामपंचायत निश्चित केलेला दर. हा दर कोणता आहे? ग्रामपंचायत कराचा जो जो ठरवला तो आहे. आणि रेडिरेक्टनं जर तो जो तुम्हाला आता मी दाखवला आहे या PDF मधला, तर तो रेट आहे. आलं लक्षात? ओके, याचा फरक समजला? ग्रामपंचायत कराचा दर आणि हो रेडिरेक्टरचा सर. दर याच्यातला फरक समजला? हो हो. हो समजतं. ओके, ठीक आहे. आता जसं जमिनीचा पण आहे इथं बघा, तुम्हाला गावठाणाचा दर या ठिकाणी टाकायचा आहे.
आता याच्यानंतर समजा तुम्हाला मोबाईल टॉवरचा पण आहे, इथं तुम्हाला जसं रेडिएट जर उपलब्ध नाही म्हणून आपण इथे एक टाकलेलं आहे, तसं तुम्ही एक टाकायचं आहे, त्याच्यामध्ये काही जास्त फरक पडत नाहीये. बाकी मग त्याची ग्रामपंचायतीने काय जे दर निश्चित केले असेल ते टाकायचे. जर तुमचे दर निश्चित केलेले नसेल तरी पण ग्रामपंचायतीला एक रॅन्डमली त्यांचा आकडा विचारून घ्यायचा. बऱ्याच ग्रामपंचायती मनोऱ्याचा किंवा मोबाईलचे टॉवर असं याच्यावर दर आकारत नाही. मग ते म्हणतात की सर आम्ही असं काही केलेलं नाही, तरी मग आपलं रॅन्डमली काय करायचं, इथं एक एक आकडा इथं रेडिएट दरचा तुम्हाला माहितीच आहे, परंतु इथं किमान दर एक 8 रुपये वगैरे कमाल दर टाकून द्यायचा, जेणेकरून भविष्यामध्ये प्रॉब्लेम नको एखादं राहिलं तर. आता पुढचा प्रॉब्लेम येतो की एखाद्या गावामध्ये काही वेगवेगळ्या कलेक्टर एरिया प्लॉट्स असतात, हायवेच्या लगत प्लॉट्स असतात. त्यांना कसं जमिनीचा दर वेगळा लावायचा, मग त्यासाठी काय करायचं, ते ऍड न्यूवर क्लिक करायचं आहे. मग जमिनीचा दर या ठिकाणी इथं लावायचा आहे. समजा आता या ठिकाणी इथं काय आहे, इथं फक्त गावठाणाच्या मिळकती आहेत. आता या ठिकाणी मी दुसरी ग्रामपंचायत घेतली, समजा घुलेवाडी घेतली. घुलेवाडी जर ग्रामपंचायत जर घेतली तर त्यांना काय होईल, तिथं हायवेचे वेगळे प्लॉट्स आहेत, त्यांचे कलेक्टर येणे प्लॉट्स वेगळे आहेत. तर बघा इथे या ठिकाणी दिसतं, बघा इथं बिनशेती झालेल्या जमिनी. मग जमिनी अशा काही एकत्र दिसेल का, नाही तर त्याचे सर्वे नंबरनुसार वेगवेगळे रेट असतात. मग आता मी याच्यावर जर क्लिक केलं बिनशेती झालेल्या जमिनी, तर त्यांनी काय दाखवलं बघा, इथं दर 65-50 एक दर वेगळा दाखवला, इथं 62-10 दाखवला. मग हे नेमके कोणत्या सर्वे नंबरला लागू आहेत दर, हे जर तुम्हाला माहिती करून जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी बघा सिलेक्ट इथं सर्वे नंबर आहे, याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला खाली सर्वे नंबर दिसतात. हे बघा 4, 5, 249, 272, 277, 278, 279. इथल्या ह्या सर्व नंबरमध्ये जे काही प्लॉट्स आहेत त्यांना जमिनीचा दर किती आहे, 6550 आहे. का आहे, कारण त्या हायवेच्या लगतच्या इमारती आहेत. तुम्ही एक एक नोटीस केला असेल की गावठाणाच्या मिळकतीला फक्त 540 रुपये दर होता, आणि इथं हायवेच्या सन्मुख असलेल्या जमिनीला किती आहे, 6550 आहे. म्हणजे किती पट डिफरन्स आहे बघा. तुम्ही जर ती मिळकत जर गावठाणामध्ये गावठाचा दर लागून जर ऍड केली, फक्त तिला 10 बाय 10 जर प्लॉट असेल त्याला फक्त 30-40 रुपये टॅक्स येईल. पण तीच मिळकत जर तुम्ही वेगळा सर्वे नंबर लावून जर हायवेच्या सन्मुख जर दाखवली, तर त्याच प्लॉटला 200 ते 300 रुपये तुम्हाला टॅक्स आकारता येऊ शकतो. तर याच्यासाठी तुम्हाला हे कसे ऍड करायचे, तर पुन्हा महापंचायतमध्ये यायचं. समजा इथं 65, आता मी दर टाकला 65-20, याला माहिती 62, राव. 62-50 आहे. 1 मिनिट, तुमची लाईट नाही. शंका मी प्रत्येक टॉपिक वाईज शंका घेणार आहे मी तुमच्या. त्याच्यानंतर त्याच्यानंतर बघा इथं हे दर डायरेक्ट ऍज इट इज कॉपी करायचे. कॉपी केल्यानंतर डायरेक्ट इथं पेस्ट करायचे. फक्त पेस्ट करताना प्रॉब्लेम काय माहिती का, त्या आपल्याला तो सर्वे नंबर आणि त्याला लगेच जोडून कॉमा आला पाहिजे. पण इथं डायरेक्ट लगेच जोडून कॉमा नाही, तर आपल्याला तेवढं तिथं तुम्हाला ऍड करून घ्यावं लागेल अशा पद्धतीने. कारण ते सिस्टीमला कळणार नाही कॉमा मधला आणि त्या सर्वे नंबर मधला स्पेस काढून टाकायचा आहे. ओके, अशा पद्धतीने सेव्ह म्हणायचं आहे. आता हे ऍड केल्यानंतर काय होईल, ज्यावेळेस तुम्ही एखादी प्रॉपर्टी ऍड कराल आणि त्या प्रॉपर्टीला तुम्ही सर्वे नंबर जर हा टाकला 249 किंवा 272, तर त्या सर्वे नंबरला हा 62-50चा जमिनीचा दर लागू होईल. आणि जर यातलं काही सर्वे नंबर जर तुम्ही टाकला नाही, तर त्याला बाय डिफॉल्ट काय लागू होईल, हा 520 म्हणजे जो बखळ किंवा पडसर जागेचा दर जो जो तुम्ही टाकलेला आहे सगळ्या गावासाठी कॉमन, तो दर या ठिकाणी तर ऍड होईल. तशी तर आपण टिप्स सुद्धा दिली बघा, ज्या सर्वे नंबर गट नंबरसाठी जमिनीचा रेल रेखादार उपलब्ध नसेल त्यासाठी वरील बखळ अथवा पळसर जागा यांचा दर हा लागू असेल. तर याच्यामध्ये कोणाला काही शंका? आपण ते ग्रामपंचायतकडून ठराव घेणार आहे ना, त्याचे रेट हम्म. फक्त यांनी चेक करून घ्यायचे. कारण की आता जे कदाचित रेट चुकू शकतात कधी कधी ना एखाद्या पंचायतची. बरोबर बरोबर. तर तुम्ही ते व्हेरीफाय करून संबंधित ग्रामसेवकांना सांगून टाकायचे, म्हणजे कसं ते चुकणार नाही कोणता त्यांचा 8 नंबर काहीच. येस, आणि त्या ग्रामपंचायतचा ते पीडीएफ, ठरावाची पीडीएफ किंवा त्यांनी जर काही रेट सेट केले असतील त्याचं काही जर डॉक्युमेंटेशन असेल सरपंच आणि ग्रामसेवकच्या सहीचं, ते आपल्या व्हॉट्सअपला घ्यायचंय. त्याच्यानंतरच हे रेट ऍड करायचे आहेत, मनाने ऍड करायचे नाहीये. सर काही ग्रामपंचायतींना आपली जी तुम्ही आता जो पॉइंट सांगितला हम्म. का रेडी रेकनर दराचा, काही हम्म. ग्रामपंचायतींनी जर पहिला आहे तोच लावायचा असला तर तो सर्वे काही नंबर अडचण, नाही आपल्याला सिलेक्ट काहीच करायचा. अडचण नाही. ते जे देतील ना तेच दर आपण ऍड करायचे. आपण म्हणायचं सुद्धा नाही का सर तुम्ही चालू दर वापरला पाहिजे किंवा जुना वापरला पाहिजे. कारण उद्या काही जर प्रॉब्लेम क्रिएट झाला तर त्यांना उत्तर द्यायचे प्रशासनाला, आपल्याला द्यायचे नाहीये. कारण की काय होतं, काहींचं कसं आता शेती आपण जे याने प्लॉट केलेला असतो त्याला दर जास्त पडलेला असत, काहींचं म्हणणं राहतं का आम्हाला आहे त्याच दराने द्या, तर मग असं. चालेल ना, तेच जरी ते ऍड मॅडम, करायचे, काय अडचण नाही. ग्रामसेवक हा, आपले तुम्ही एक करू शकता, संबंधित त्यांना सजेस्ट करू शकता. सर तुमचे दर हे सजेस्ट जुने करू आहेत. शकतो. हा, तर हे तुम्हाला याच दराने जायचंय का, तुम्हाला नवीन दराने जायचं आहे का सांगा. तिथे म्हणले नाही आम्हाला जुन्याच दराने जायचंय, तर ऍज इट इज गो, काय अडचण नाही. आणि हे ऍड केल्यानंतर ना काय करायचं, सिम्पल एक पीडीएफ जनरेट करायची. पीडीएफ जनरेट केल्यानंतर त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला पाठवायची ती पीडीएफ.
बाबा हे दर मी ऍड केले हे एकदा कन्फर्म कर, कारण याच्यावरच उद्या तुमचा टॅक्स डिपेंड आहे सगळा. आलं लक्षात? हे असे दर आहे, याची तुम्हाला पीडीएफ येईल, ही पीडीएफ त्याला शेअर करायची. आणि त्यांना सांगायचं, वाटलंच तुम्हाला वाटलं सही शिकायला मारून द्या वगैरे ते करू शकतो आपण, पण त्यांना सांगायचं सर क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्या. अशा प्रकारचे रेट जमिनीच्या रेडी रेकनं दर असे लावलेले आहेत आणि ग्रामपंचायत तुमचे दर अशा पद्धतीने लावलेले आहेत. एकदा नमुना नंबर 8 आपण ऍड केला आणि ते जर म्हटले सर मॅडम आमचे दर तर चुकीचे होते, आम्हाला बदल करायचा होता आणि तुम्ही आम्हाला चुकीच्याच पद्धतीने 8 आकारणी करून दिली, त्याला आपण रिस्पॉन्सिबल असणार नाहीये. त्याचे वेगळे चार्जेस त्यांना पुन्हा नवीन रेटने जर 8 नंबर करायचा असेल तर त्याचे वेगळे रेट त्यांच्याकडनं घ्यावे लागतील आपल्याला. आपले टॅक्स चार्जेस म्हणतो आपण त्याला, सॉरी, आपले कामाचे चार्जेस. त्यामुळं या गोष्टी क्रॉस व्हेरिफिकेशन करून घेत चला. त्याच्यानंतर पुढचा जो टॉपिक होता, आपण प्रॉपर्टीचे रेट पाहिलेले आहेत. आता आपल्याला त्याच प्रॉपर्टीवर आपल्याला दिवाकर पण आकारायचं आहे. मग दिवाकराचे दर सुद्धा या ठिकाणी तुम्हाला ऍड करायचे आहेत. सेम इथं आहे, तुम्हाला स्क्वेअर फूट पासून किती स्क्वेअर फुटापर्यंत शासनाच्या नियमानुसार आपण दिलेले किमान दर आणि कमाल दर, ते सुद्धा त्यांच्याकडनं घ्यायचे. सेम इथं एनेबल एडिटिंग करायचं आहे, त्या व्यक्तीला ओटीपी जाईल त्याचा, आणि ओटीपी गेल्यानंतर टाकल्यानंतर तुम्हाला ती विंडो तुम्हाला ऍड होण्यासाठी दिसेल लगेच. आता मी ओटीपी टाकतोय लगेच इथं. अशा पद्धतीने तुम्हाला लगेच एडिटचा ऑप्शन तुम्हाला उपलब्ध होईल. मग या ठिकाणी तुम्ही इथं एडिट करायचं आहे. इथं किमान दर कमाल दर ऑटोमॅटिक आले आहेत. तुमच्या ग्रामपंचायत दर हा त्या ग्राममध्ये ठरवलं तर टाकून द्यायचा आहे. ओके, क्लिअर? त्याच्यानंतर सेम या ठिकाणी तुम्हाला हेल्थ टॅक्सचं पण आहे, म्हणजे आरोग्य कर म्हणतो आपण, ते सुद्धा तोच आहे. आता पुढचा जो पॉईंट येतो तो म्हणजे पाण्याचा कर, वॉटर टॅक्स. आता दोन गोष्टी असतात. काही ग्रामपंचायती म्हणतात आम्हाला, त्यांच्या काही ग्रामपंचायतीला पाणी कनेक्शनच नसतं. त्या सिच्युएशनमध्ये आपण त्यांचे दर इथं झिरो झिरो करायचे आहेत. काही जर म्हटलं की आम्हाला पाणी आम्ही लोकांना देतोय, त्याचं कनेक्शनचा रेट वेगळा आहे, आमच्याकडे सामान्य पाणीपट्टीचा रेट वेगळा आहे, तर अशी परिस्थिती जर असेल तर तुम्ही प्रत्येक 1/1 रेट या ठिकाणी इथं टाकायचा. जसं की सामान्य पाणीपट्टीचा रेट या ठिकाणी टाकायचा आहे, किमान दर कमाल दर ऑलरेडी आपण या ठिकाणी इथं दिलेले आहेत. आता असं पण होऊ शकतं, एखादी ग्रामपंचायतीचा सामान्य पाणीपट्टीचा रेट समजा 1500 रुपये असला आणि तुम्हाला किमान दर तर 100च आहे आणि कमाल दर 1000 रुपये आहेत. मग काय करायचं, त्यावेळेस तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करा, आपण त्याची ती हे आहे कमाल मर्यादा वाढवून देऊ आपण ती. ओके. विशेष पाणीपट्टीचा रेट समजा 750 आहे, तर 750 ते 3000 या दरम्यान तुम्हाला टाकायचा आहे. तो पण घरगुती आहे बघा. विशेष पाणीपट्टी घरगुतीचा रेट वेगळा आहे, बिगर घरगुतीचा रेट वेगळा आहे. म्हणजे कमर्शियल हॉटेल वगैरे यांना जे काय आपण ग्राम नळ कनेक्शन दिलेलं असेल त्याला आपण बिगर घरगुती म्हणतो, आपण त्याला कमर्शियल म्हणतो थोडक्यात त्याला. मग तर ते कनेक्शन देत असताना ग्रामपंचायत काही डिपॉझिट घेते का, आपण त्याला क्वेश्चन करायचा आहे. डिपॉझिटचा रेट तुम्हाला लागेल. त्याच्यानंतर इथं तोच डिपॉझिट तुम्हाला जर कमर्शियल जर कनेक्शन देणार असेल तर त्याचं डिपॉझिटचा रेट वेगळा आहे. ते कनेक्शन देण्यासाठी काही जोडणी शुल्क आकारतात, ते घरगुतीसाठी वेगळं असतं, बिगर घरगुतीसाठी वेगळं असतं. त्याच्यानंतर इतर काही शुल्क घेतात का, जसं की आता गुंजवाडी ग्रामपंचायत आहे, गुंजवाडी ग्रामपाला जर काही पाण्याचं कनेक्शन जर घ्यायचं ठरलं तर त्यांना 3000 रुपयाची पावती वेगळी द्यावी लागते विकास अनुदान म्हणून. तर अशी काही परिस्थिती आता संबंधित ग्रामपंचायत बाबतीमध्ये असेल तर इतर शुल्कामध्ये ती अमाऊंट टाकून द्यायची आहे, पण हे त्यांना विचारायचं आहे अगोदर. विचारल्यानंतर या गोष्टी कन्फर्म करायच्या आहेत. सेम तुम्हाला इथे एनेबल एडिटिंग करायचं आहे, ओटीपी घ्यायचा आहे. ओटीपी घेतल्यानंतर पुन्हा तुम्हाला ती गोष्ट तुम्हाला ओपन होईल इनपुट करण्यासाठी. अशा पद्धतीने तुम्हाला इथं एडिटिंग ऑप्शन तुम्हाला इथं उपलब्ध होईल. 1/1 तुम्ही जाऊन ह्या गोष्टी एडिट करू शकता. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे ही, तुम्हाला टॅक्स असेसमेंटमध्ये या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जोपर्यंत ह्या गोष्टी पूर्ण होत नाही तोपर्यंत तुम्ही पुढची कोणतीही गोष्ट करू शकत नाही. हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट होता. बाकीच्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी एकदम सोप्या आहेत. त्याच्यानंतर हे प्रॉपर्टीचे टॅक्स रेट ऍड झाल्यानंतर तुम्हाला इथे अकाउंट डिटेल्स ऍड करायचे आहेत. अकाउंट डिटेल्स तुम्हाला काही कंपल्सरी नाही, आपल्याला फॉर्मॅट 8 बनवण्यासाठी वगैरे अकाउंट डिटेल्स काही लागत नाहीये. परंतु जर तुम्हाला त्या ग्रामने प्रोव्हाइड केल्यास तर एक बेसिक डिटेल ऍड करत असताना या गोष्टी सुद्धा ऍड करायच्या आहेत. त्यासाठी तुम्हाला इथं अकाउंटवर क्लिक करायचं आहे, ऍड बँकवर क्लिक करायचं आहे, तुम्हाला इथं स्कीम निवडायची आहे जी असेल ती. त्याच्यानंतर इथं समजा मी ग्रामनिधी निवडली, त्या खात्याचं नाव टाकायचं आहे, बँकेचं नाव टाकायचं आहे, शाखेचं नाव, IFSC कोड, खाते क्रमांक, खात्याचा प्रकार काय, करंट आहे, सेव्हिंग काय, जनरल. आता सगळ्या ग्रामपंचायत खाते हे करंटमध्ये आहेत. खातं कधी उघडले का अंदाजे डेट वगैरे टाकून द्यायची आणि सेव्ह करायचं आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला त्या खात्यावर काही चेकबुक जर ॲड करायचं असेल तर तुम्ही जे काही खाते ॲड केलेले आहेत ते सर्व इथं तुम्हाला दिसतील. इथं ॲड चेकबुक म्हणायचं आहे, पुन्हा स्कीम निवडायची आहे, ज्या खात्यासाठी तुम्हाला चेकबुक ॲड करायचं आहे. जे तुम्ही अकाउंट ॲड केलं असेल ते इथं तुम्हाला दिसेल. त्याचा सुरुवातीचा क्रमांक टाकायचा, शेवटचा क्रमांक टाकायचा, पानांची संख्या टाकायची, जारी केली तारीख आणि सेव्ह म्हणायचं. हे तुमच्याशी रिलेटेड पार्ट नाही, त्याच्यामुळे मी जास्त याच्यावर काही डिस्कशन करणार नाही. आता मेन जो पार्ट येतो तो येतो म्हणजे सिटीजन ॲड करणे. आता फॉर्मॅट 8चा डेटा
किंवा 8 वरून 9 नंबरचा डेटा ऍड करत असताना दोन गोष्टी सगळ्यात महत्त्वाच्या आहेत. आपण दोन प्रकारच्या डेटा याच्यामध्ये घेत असतो. सुरुवातीला आपण काय करतो, सगळे 8 नंबरचे खातेदार आपण पहिल्यांदा ऍज अ सिटीजन म्हणून त्यांचं रजिस्ट्रेशन करून घेतो. आलं लक्षात? सिटीजन रजिस्ट्रेशन करत असताना कंपल्सरी आहे, तुमच्याकडे जर 8 नंबरचा डेटा उपलब्ध असेल. आता तो डेटा उपलब्ध असताना तुम्हाला दोन प्रकारे असू शकतो. एक तर तुमच्याकडे पीडीएफ मध्ये असू शकतो किंवा एक्सेल मध्ये असू शकतो. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, त्या 8 नंबरच्या डेटामध्ये जेवढे काही सिटीजन आहे तेवढे सर्व सिटीजन आपल्याला पहिल्यांदा या ठिकाणी ते ऍड करणं कंपल्सरी आहे. आणि मग ते ऍड झाल्यानंतर मग त्याच्यावर आपल्याला फॉर्मॅट 8 म्हणजे 8 नंबरचा डेटा ऍड करायचा आहे. तर तो कसा करायचा, त्यासाठी काय करतं, पहिल्यांदा सिटीजनची काय काय माहिती ऍड करायची असते ती तुम्हाला मी समजावून सांगतो. त्यासाठी तुम्हाला सिटीजन वरती क्लिक करायचं आहे. इथं न्यू सिटीजन, इम्पोर्ट प्रॉपर्टी असे ऑप्शन दिसतील तुम्हाला. इथं मॅन्युअली जर एक एक सिटीजन ऍड करायचा असेल तर इथं तुम्हाला न्यू सिटीजन वरती क्लिक करायचं आहे. इथं त्याचं नाव टाकायचं आहे. आता बऱ्याच वेळेला इथं तुम्हाला मराठी टायपिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. जर जुनं तुमचं कॉम्प्युटर असेल किंवा जुनी विंडोज असेल, विंडोज 7 वगैरे, विंडोज 8 असेल, तर मात्र तुम्हाला या ठिकाणी टायपिंगला प्रॉब्लेम येऊ शकतो. पण आता लेटेस्ट जर असेल तर या ठिकाणी तुम्हाला येणार नाहीये. आता या ठिकाणी आता मी एक नाव टाईप करतो, समजा अशोक सुनील शिंदे आहे. मग त्याचं जेंडर काय आहे ते ऍड करायचं. आधार नंबर तुम्हाला काही कंपल्सरी नाहीये, जन्मदिनांक कंपल्सरी नाहीये. मात्र तो व्यक्ती कोणत्या गावात, त्या ग्रामपंचायतीमध्ये कोणत्या गावातला आहे, जे तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं ना, आपण मल्टिपल आपण व्हिलेज ऍड करतो, तर ते आपण इथं तो निवडायचं आहे. मग समजा मी मालदाड निवडलं तर मालदाड मधल्या कोणत्या भागातला आहे, मग मालदाडची जे काही गल्ली वगैरे असेल त्या ऍड होतील इथं. समजा इथं प्रेमवाडी केलं तर इथं प्रेमवाडीमध्ये गावठाणे, शिंदे वस्ती आणि प्रेम वस्ती आहे असं या ठिकाणी ते ऍड केलेलं आहे. समजा तो व्यक्ती गावठाणामधला आहे, मग मला त्या व्यक्तीची गावातल्या वाडी वस्ती याचं लोकेशन सिलेक्ट करायचं आहे. विवाहित आहे का हे सोडून द्यायचं, अविवाहितच बाय डिफॉल्ट तुम्ही करायचं आहे. संपर्क माहिती, मोबाईल नंबर प्रत्येक व्यक्तीचा हा युनिक असला पाहिजे, मग तो मोबाईल नंबर तुम्ही टाकायचा आहे. आता हे तुम्हाला मॅन्युअली ऍड करताना टाकतो मी, तुम्हाला मल्टिपल कसं ऍड करायचं ते पण सांगतो मी. त्याच्यानंतर इथं तोच मोबाईल नंबर व्हॉट्सअपचा पण आहे का, तो काही कंपल्सरी नाही, पण तुम्ही ॲज अ कॉपी पेस्ट करू शकता. मग त्याच्या त्या व्यक्तीचा धर्म कोणता आहे, बाय डिफॉल्ट आपण हिंदू धर्म ठेवलेला आहे. कोणी एखादा मुस्लिम समाजामधला असला, ख्रिश्चन असला, शीख असला, तुम्ही तो ऍड करू शकता. त्याच्यानंतर त्या व्यक्तीची जात कोणती आहे, आपण ही जात कंपल्सरी ठेवली होती, आपण ती काढायला लावणार आहे. आपण कंपल्शन ठेवणार नाही त्या जातीचं, पण जर आता सध्या तरी कंपल्शन आहे ते, पण या पुढच्या 4-5 दिवसामध्ये ते पण आपण काढून टाकणार आहे. त्याच्याने इथं मराठा टाकलं मी, त्याचा प्रवर्ग कोणता आहे, सामाजिक प्रवर्ग. मग तो सर्वसाधारण, इतर मागास प्रवर्ग किंवा अनुसूचित जाती जमाती वगैरे असेल तर ते त्या ठिकाणी ऍड करायचे. आणि तो इथं निवासी आहे का, त्या गावातला तो रहिवासी आहे का, अनिवासी आहे का, माजी सैनिक आहे का, दिव्यांग आहे का, धार्मिक आहे का. बऱ्याच ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला 8 नंबर ऍड करताना तुम्हाला धार्मिक मिळकती ऍड करावं लागतील, जसं की मंदिर आहे, मस्जिद आहे. त्याच्यानंतर काही एखाद्या ठिकाणी इथं बौद्ध विहार आहे वगैरे वगैरे काय असेल ते. तर अशा ठिकाणी तुम्हाला इथं धार्मिक वरती क्लिक करायचं आहे. एखादी दिव्यांग व्यक्तीची प्रॉपर्टी आहे, तर त्याची जर तुम्ही सिटीजन म्हणून नोंदणी करणार असाल तर तुम्ही त्या व्यक्तीचं नाव दिव्यांगमध्ये टाका. काही शासकीय मिळकती तुम्हाला ऍड करावं लागतील. उदाहरणार्थ समजा शाळा आहे, अंगणवाडी आहे, हे तुम्हाला ऍड करायची आहे. तर मग आपण काय करणार, इथं इथं त्याचं नाव ॲज अ सिटीजन म्हणून पहिल्यांदा ऍड करणार. जसं की समजा शाळा आणि अंगणवाडी हे पहिल्यांदा आपण कशावर, कोणाच्या नावाने आपण मालक म्हणून ऍड करतो, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने. मग इथं पहिल्यांदा एकच मुख्य कार्यकारी अधिकारी नाव ऍड करून घ्यायचं. इथं बघा, मुख्य कार्यकारी अधिकारी. समजा इथं अधिकारी तुम्ही नेक्स्ट याच्यामध्ये घेतलं तरी चालेल. आपल्याला कोणतं किती मोठं नाव असू द्या, आपल्याला ते 3 या सेक्शन मध्येच बसवायचं आहे. जसं की आता मुख्य कार्यकारी जिल्हा परिषद अहिल्यानगर मोठं नाव आहे, परंतु मी अशा पद्धतीने इथं बसवलं बघा, जीप अहिल्यानगर. आता याचा काय फायदा झाला, मी एक सिटीजन फक्त ऍड केला त्यांचा. आता त्या गावामध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावाने किती पण प्रॉपर्टी असू द्या, मग ती अंगणवाडी असेल, त्याच्यानंतर समजा तुमचं शाळा असेल, त्या ठिकाणी वेगवेगळ्या ऍड करायची गरज नाहीये. सगळ्या प्रॉपर्टी या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या यांच्या मालकीच्या असतात, त्यांच्या नावाने असतात. फक्त आपण भोगोलदार म्हणून त्या अंगणवाडीचं नाव टाकायचं किंवा भोगोलदार म्हणून त्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जी काय असेल, मालदाड वगैरे, त्यांचं नाव टाकायचं आहे. ओके, आलं का लक्षात. तुम्हाला अशा पद्धतीची सिटीजनची माहिती तुम्हाला ऍड करायची आहे. आता प्रत्येक जणाला प्रश्न पडला असेल की 1 बाय 1 अशीच ऍड करायची का, तर हे तुम्हाला फक्त एक नागरिकांची माहिती ऍड करताना आपल्याला काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या समजाव्यात म्हणून तुम्हाला मी सांगितलेलं आहे. आपल्याला काय मॅन्युअली अशा एंट्र्या करायच्या नाहीत, आपल्याला बल्कमध्ये ऍड करायच्या आहेत. बल्कमध्ये कशा ऍड करायच्या आहेत, त्यासाठी तुम्हाला ते इम्पोर्ट सिटीजन वरती जायचं आहे. इम्पोर्ट सिटीजन वरती आल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचं एक ऑप्शन तुमच्या समोर इथं दिसेल. या ठिकाणी बघा, एक मिनिट.
हा या ठिकाणी एक मिनिट. ओके. अशा पद्धतीचा ऑप्शन तुमच्या पुढे दिसेल. इथं तुम्हाला इथे बल्क अपलोड करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे याच्या सूचना आहेत. या सूचना एकदम काळजीपूर्वक वाचून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर आपण काय केलेलं आहे की तुम्हाला अगोदर टेम्पलेट मी डाउनलोड करून दाखवतो. त्यासाठी काय करायचं आहे, इथं तुम्हाला इथं ब्राउज फाईल, डाउनलोड टेम्पलेट, अपलोड फाईल, चेक स्टेटस ही तुम्हाला बटन दिसतील. आता त्याच्यामध्ये फक्त डाउनलोड टेम्पलेट एवढंच बटन ऍक्टिव्हेट आहे, बाकी सगळे इथं इनऍक्टिव्ह बटन आहेत. ते डाऊन टेम्पलेटवर यायचं आहे. इथं तुम्हाला इथं डाउनलोडवरती यायचं आहे आणि इथं ते टेम्पलेट सेव्ह करायचं आहे. आता तुम्हाला या टेम्पलेटमध्ये त्या ग्रामपंचायतीचा डेटा आपल्याला भरायचा आहे आणि तोच ऍड करायचा आहे. म्हणजे टेम्पलेटमध्ये डेटा भरताना काय काय गोष्टी येतील आपल्याला भरण्यासाठी ते हे बघा. या ठिकाणी काय येतं, पहिल्यांदा सिरियल नंबर येतोय. सिरियल नंबर तुमचा काय कुठून घ्यायची गरज नाही, बाय डिफॉल्ट तो 1 बाय 1 तो असणार आहे. आता व्हिलेज आयडी आणि स्ट्रीट आयडी इथं एक एक आलेला आहे. म्हणजे काय नेमकी तो आपल्याला व्हिलेज आयडी एक एक कुठून मिळेल, तर या ठिकाणी तुम्ही जर आलात, ज्या ठिकाणी तुम्ही टेम्पलेट डाउनलोड केलं त्याच ठिकाणी इथं यायचं आहे. तुम्हाला खाली बघा इथं व्हिलेज आणि स्ट्रीट नावाचा ऑप्शन इथं दिसेल. जे गावं तुम्ही ऍड केलेले आहेत आणि त्या गावाच्या अंडर जे काही वाडी असेल, वस्ती असेल, नगर असेल, जे तुम्ही ऍड केलं त्या प्रत्येकाला एक आयडी जनरेट झालेला आहे. जसं की बघा प्रेमवाडी आहे, प्रेमवाडीला एक आयडी जनरेट झालेला आहे. त्याच्यानंतर त्या प्रेमवाडीच्या अंडर जे काही गावठाण आहे त्या गावठाणाला एक आयडी जनरेट झालेला आहे. तसंच इथे एक आधारवाडी म्हणून दुसरं गाव आहे, त्या गावाला काय दोन दोन नंबरचा आयडी जनरेट झालेला आहे. त्या गावाच्या अंतर्गत एक गावठाण आहे, त्याला सुद्धा दोन नंबर जनरेट झालेला आहे. जसं की आपण आता मालदाड ऍड केलं होतं, मालदाडला काय 4 नंबरचा आयडी जनरेट झाला आहे. मालदाडच्या अंतर्गत जे काही शिवाजीनगर आपण ऍड केलं होतं त्याच्यासाठी काय झालं, 6 नंबर ऍड झालेला आहे. म्हणून तुम्हाला इथं प्रॉपर्टी ऍड करत असताना ते सॉरी सिटीजन ऍड करत असताना तुम्हाला तो सिटीजन कोणत्या गावातला आहे आणि कोणत्या वाडी वस्तीवरचा आहे याच्यासाठी तुम्हाला सिस्टीमला त्याचा नंबर तुम्हाला सांगावा लागेल. त्याच्यानंतर त्या सिटीजनचा मोबाईल नंबर ऍड करावा लागेल तुम्हाला. आता आपण काय सांगितलं तुम्हाला, मी मॅन्युअली ऍड करताना मोबाईल नंबर हा युनिकच असला पाहिजे. मग प्रत्येक गोष्ट तुम्ही त्या ग्रामसेवकाला कॉल नाही करू शकत का सर या व्यक्तीचा मोबाईल नंबर काय ते सांगा. तर आपण इथं काय करायचं, तुम्ही जसं सिरियल नंबर आपण रॅन्डमली घेतो, जसं की बघा आता इथं मी रॅन्डमली टाकतो मी काहीतरी नंबर 7 समजा 8 आणि 9 आणि 0 हा नंबर मी टाकला. आता मला हा रॅन्डमली नंबर आहे, मला तेच नंबर जर खाली करायचे असेल तर ड्रॅग अँड ड्रॉप तुम्हाला माहिती आहे सिरियल नंबर आपण करतो. त्यासाठी काय करायचं तर फक्त शेवटचे 4 अंक बदलायचे. समजा इथे 001 केला आपण आणि वरती काय केलं 00 केला आपण समजा. ओके. आता तुम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आपण ड्रॅग अँड ड्रॉप करतो सिरियल नंबर करण्यासाठी, तर अशा पद्धतीने तुम्ही इथं किती पण करू शकता. हे बघा अशा पद्धतीचे युनिक नंबर तुमचे रेडी झालेले आहेत. आपल्या काय रिअलच नंबर पाहिजे असं काही नाहीये, कारण आपण त्या ग्रामप्राधिकाऱ्यांना ज्यावेळेस आपण त्यांचा डेटा एंट्री करून घेणार आहोत त्यावेळेस त्यांना सांगणार आहोत, तुम्ही जर मोबाईल नंबरची ॲक्युरेट शीट जर दिली आम्ही तीच ऍड करणार आहोत. तुम्ही जर शीट जर मोबाईल नंबरची नाही दिली तर आम्ही रॅन्डमली नंबर टाकणार आहोत. भविष्यात तुम्ही 1 बाय 1 त्या सिटीजनचा नंबर तुम्ही अपडेट करू शकता. त्याच्यानंतर मग तुम्हाला इथं त्या व्यक्तीचं नाव आपल्या 3 सेक्शनमध्ये घ्यायचं आहे. त्याचं पहिलं नाव, मधलं नाव आणि आडनाव, असं फर्स्ट नेम, मिडल नेम आणि लास्ट नेम. हे तुम्हाला नावं कदाचित येताना एकत्र येतील. जसं की चिमाजी गोमाजी कापसे समजा एकाच सेलमध्ये येतील नावं आहे, तर तुम्हाला ते वेगळे कसे करायचे याची सुद्धा मी तुम्हाला एक फॉर्म्युला आहे, तो फॉर्म्युला तुम्हाला मी सेशन झाल्यानंतर सांगणारच आहे लगेच. त्याच्यानंतर जेंडर आहे, जेंडरसाठी सुद्धा आपण आयडी जनरेट केलाय बघा. आता इथे एक आयडी दिला, एक म्हणजे काय आहे पुरुष आहे, जर 2 असेल तर महिला, 3 असेल तर इतर. इतर म्हणजे कोणते, ज्या काही शासकीय मिळकती असतील त्यांच्यासाठी इतर वापरायचं आहे. जसं की धार्मिक मिळकती, शाळा आहेत, अंगणवाडी आहेत, ही मंदिरं आहेत, मस्जिद आहेत यांच्यासाठी. तर त्यासाठी तो जनरल आयडी 3 वापरायचा आहे. आधार नंबर तुम्ही टाकला तरी ठीक आहे, नाही टाकला तरी रॅन्डमली तुम्ही जनरेट करू शकता किंवा ब्लँक सोडला तरी चालेल. डेट ऑफ बर्थ सुद्धा ब्लँक सोडली तरी चालेल. ईमेल तुमचा ब्लँक सोडला तरी चालेल. रिलिजन मात्र तुम्हाला टाकायचं आहे. रिलिजनसाठी सुद्धा आयडी आहेत. तर तुम्ही इथं आले बघा, हिंदूसाठी एक आहे, मुस्लिमसाठी 2 आहे, ख्रिश्चनसाठी 3 आहे. जे आयडी तुमचे असेल या ठिकाणी ते टाकायचे आहेत. सोशल कॅटेगरीसाठी सुद्धा आयडी आहे. इथे बघा सोशल कॅटेगरीला काय आहे, सर्वसाधारणसाठी 1 आहे, इतर मागासवर्गीयांसाठी 2 आहे, अनुसूचित जातीसाठी 3 आहे, अल्पसंख्याकांसाठी 4 आहेत. तर अशा पद्धतीने आता मी सोशल कॅटेगरी 1 टाकली म्हणजे त्याचा अर्थ काय, सर्वसाधारण. मग तिची कास्ट टाकायची इथं. आता कास्ट टाकत असताना समजा तुम्हाला जर नसेल माहिती तर डॅश करून द्यायचा. नसेल तसं तुम्हाला जमत तर फक्त काय म्हणायचं, लागू नाही म्हणायचं आणि सगळीकडे तेच करायचं, लागू नाही. समजा ॲज इट इज अशाच पद्धतीचं करायचं, म्हणजे आपल्या त्या व्यक्तीला जात सुद्धा त्याची आपल्याला रिटर्न परत 10 वेळेस त्याला विचारायची गरज नाही. अशा पद्धतीने त्याचा तो जरी कॉलम तुमचा ऍड होईल. आणि सिटीजन टाईप, तो सिटीजन त्या गावातला रहिवासी आहे का, निवासी असेल तर 1 नंबर, अनिवासी असेल तर 2 नंबर. आता सगळे त्या गावातलेच रहिवासी असणार आहे, त्याच्यामुळे सगळ्यांना तो साठी निवासीच वापरायचा आहे. मात्र
काही असे जे असते ज्या शासकीय मिळकती आहेत, दिव्यांग व्यक्ती आहेत, धार्मिक आहेत, त्यांच्यासाठी मात्र तुम्हाला तो सिटीजनचा आयडी वेगळा टाकायचा आहे. शासकीय असेल तर 4 टाकायचा आहे, दिव्यांग असेल तर 5 टाकायचा आहे आणि धार्मिक असेल तर 6 टाकायचा आहे. ओके. या लिस्टमध्ये काही कोणाला शंका नाही. की काही ग्रामपंचायत तुम्हाला एक्सेल शीटमध्ये डेटा देतील, तो डेटा फक्त तुम्हाला इकडे कॉपी पेस्ट करायचा आहे. त्यांचा डेटा येत असताना वेगळ्या फॉर्मॅटमध्ये असेल. मात्र आपल्याला ऍड करताना काय करायचं, आपल्याला जे काही महापंचायतचं टेम्पलेट आहे जे तुम्हाला मी आता दाखवलं, त्या टेम्पलेटमध्ये आपल्याला तो डेटा कॉपी पेस्ट करावा लागेल. म्हणजे कॉपी पेस्ट करण्यासाठी जास्त काय वेळ तुम्हाला लागणार नाही. म्हणून शक्यतो एक्सेलमध्ये डेटा असणं तर एकदम आपल्यासाठी चांगलं आहे. परंतु एक्सेल शीटमध्ये नसेल तर मात्र तुम्हाला वाटतं तो एक्सेल शीटसाठी ते कुठं व्हॉइस टायपिंग वगैरे करणं किंवा मोबाईलद्वारे व्हॉट्सअपद्वारे आपण व्हॉइस टायपिंग वगैरे करत असतो, त्याद्वारे तुम्ही ते नागरिकांची नावं ऍड करू शकता. आता हे बघा, मी एक प्रेमवाडी एक डमी डेटा मी ऍड केलेला आहे. त्या डमी डेटा ऍड करताना बघा सिरियल नंबर टाकलेले आहेत, विलेज आयडी टाकलेला आहे, काही ठिकाणी विलेज आयडी बदललेला पण आहे बघा, खाली आले असेल तर 2-2 आयडी आहे वगैरे वगैरे. त्याच्यानंतर इथं मोबाईल नंबर रॅन्डमली टाकला बघा, 96 89 81 002 म्हणजे ड्रॅग अँड ड्रॉप केलं, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, ड्रॅग केलेत मी नंबर सगळे अशा पद्धतीचे. तुम्ही तसे करू शकता. त्याच्यानंतर त्या नागरिकांचं नाव मी वेगळं करून घेतलेलं आहे. समजा रमेश कुंडली पुंडे 3 सेक्शनमध्ये नाव करून घेतले, ते वेगळं कसं करायचं तुम्हाला मी सांगतो ते लगेच. जेंडर तिचं टाकलं बघा, इथं अश्विनी महिला आली म्हणून तिचं लगेच जेंडर आपण इथं 2 घेतलेला आहे. काही ठिकाणी ते गव्हर्नमेंटच्या प्रॉपर्टीज आल्या असतील तर त्या ठिकाणी जेंडर आपण 3 घेतलेला आहे. तुम्हाला दाखवतो ते पण मी. हे बघा इथं जिल्हा परिषद अहिल्यानगरचा इथं जेंडर बघा 3 घेतलेला आहे. आलं लक्षात ना. नागरिकांचा धर्म काय घेतला, 9 घेतला, म्हणजे काय इतर लागू नाही त्याला गोष्ट. आणि इथं तो व्यक्ती 4 नंबर आहे. 4 नंबर म्हणजे काय, निमशासकीय किंवा शासकीय मिळकत आहे, त्याचं सिटीजन टाईप अशा पद्धतीने. मग तिथं जेंडर पण घेतलं, आधार नंबर ब्लँक सोडलाय, बर्थ डेट ब्लँक सोडलेली आहे, ईमेल ब्लँक सोडलेला आहे कारण गरज नाही त्याची. रिलिजन आपण टाकून दिलंय, सोशल कॅटेगरी टाकलेली आहे. उपरे होसो तुमचा माईक बंद करा. त्याच्यानंतर कास्ट आपण इथं ब्लँक सोडलेली आहे. तुम्ही इथं लागू नाही वगैरे क्लिक करू शकता, लागू नाही म्हणून ऍड करू शकता. सिटीजन टाईप तुम्ही इथं 1-2 असे वगैरे असेल, एक एक असं जनरली एकच लागू असतो सगळीकडे, कारण तो एक म्हणजे काय, तो त्या गावातला रहिवासी आहे असं त्याचा अर्थ आहे. अशा पद्धतीची शीट तुमची ऍड करायची आहे. याच्यामध्ये मेजर प्रॉब्लेम काय आहे, फक्त हे 3 जे नाव आहे ना ते वेगळे कसे करायचे. बरोबर भुसाळ मॅडम? सर याला मिळकत नंबरचा काही हे नाही ना, प्रॉब्लेम नाही नाही, ना? मी तुम्हाला अजून 8 नंबर वरती फक्त आलोच नाही मी अजून. नावाचं आहे ना? हा, मी 8 बरं नंबरवर बरं. येणार आहे ना अजून. आता सध्या फक्त 8 नंबरवरचे खातेदारांचे नावं सिस्टीम मध्ये ऍज अ सिटीजन म्हणून कसे ऍड करायचे, हो तेवढंच हो. फक्त असे हे असणार आहे. तुम्हाला 5-10 मिनिटांतर आपण ते पण सुरू करणार आहे. याच्यात मेजर प्रॉब्लेम एवढाच आहे की तुमच्याकडे नावं येताना हे सलग असतील, नाही का, एकत्र नाव असेल हे. हो हो. हे नाव हो. तुम्हाला वेगळं करायचंय, तर कसं करायचं माहिती कोणाला? नाही माहित नाही. सर. ठीक आहे. त्याच्यासाठी आपण काय करूया, त्यासाठी एक वेगळं गुगल शीटवर जायचं. म्हणजे तुम्हाला इथं गुगल ओपन करायचं. गुगल ओपन केल्यानंतर तुम्हाला इथं तुमचं प्रोफाईल दिसेल. प्रोफाईल दिसत असेल, इथं सगळे डॉट दिसतात बघा, 9 प्रकारचे. इथं खाली आल्यानंतर तुम्हाला इथं शीट नावाचा ऑप्शन दिसेल. यावर क्लिक करायचं. यावर क्लिक केल्यानंतर इथं ब्लँक शीट ऑप्शन येईल. ब्लँक शीट इथं निवडायचं आहे. जे तुमचे एकत्रित नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला इथं कॉपी पेस्ट करायचे आहेत. जसं की समजा आता मी एक नाव ऍड करून घेतो इथं, थांबा 1 मिनिटं. समजा हेच नाव कॉपी करूया आपण आणि इथं मी ते पेस्ट केले. येस. आता हे तुम्हाला 3 नावं दिसतील बरोबर. आता आपण काय करूया, यांना एकत्र करूया. म्हणजे तुमच्याकडे जो डेटा येईल ना तो अशा पद्धतीचा असेल, असं मला तुम्हाला एक दाखवायचं आहे. ते गुगल शीट कशी ओपन करायची याच्यामध्ये कोणाला काय हो शंका? सर. नाही सर. आता मी तुम्हाला हेच नाव ऍड करून दाखवतोय. आता याच्यात आहे ना अजून एक मोठं जर नाव असेल, शासकीय एखाद्या मिळकतीचं, काही एखाद्या गावामध्ये विकास सोसायटी असते, दूध डेअरी असते, त्यांचे नाव खूप मोठे असतात. तर ते कसे ऍड करायचे ते पण बघूया आपण. हे मुद्दामपणे मी तुम्हाला 4-5 प्रकारचे नावं दाखवतोय, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल ते काय कसं केलं पाहिजे. सरपंच ग्रामपंचायत घ्या ना सर एक. घेतो ना, हे काय सरपंच. अजून कोणतं नाव आहे का तुम्हाला हे तुमच्या गावातील असं वाटतं, सांगा मला नाव. सरपंच ग्रामपंचायत मालदाड घेऊया आपण. ओके. अजून कोणतं घ्यायचं नाव वेगळं? घरकुलाचं घ्या ना एखादं, पंतप्रधान आवास नाही नाही, योजना. घरकुलाचं नाव कधी पण तसं नसतं. सिटीजन म्हणून घरकुल नसतं नाव ऍड. ते मिळकतीचं वर्णन झालं ऍड. वर्णन मध्ये टाकायचं का? ते वर्णन मध्ये येतं असतं ते. आता आपण काय करूया, काय म्हणतो आपण, काळ भैरवनाथ घेऊ आपण. काळ भैरवनाथ दूध डेअरी. घेतो ना. काळ काळ भैरवनाथ दूध डेअरी घेऊया आपण ना. सोसायटीचं पण घ्या एक, विविध सांगा मला नाव. कार्यकारी. नाव टाका तुम्ही लगेच व्हॉट्सअपला टाकलं तर लगेच चालेल. काळ भैरवनाथ दूध डेअरी म्हणूया आपण त्याला समजा. विविध कार्यकारी सेवा सोसायटी संस्था. ओके. मालदाड घेऊया, म्हणजे अजून त्याच्यामध्ये नावं ऍड होतील. आता काय झालं इथं बघा तुम्ही, आपल्याला नावं तर 3 सेक्शन मध्येच लागतात, बरोबर आहे की नाही.
मग या सिनेरिओमध्ये काय करायचं, काही नावं तुम्हाला जोडून घ्यावं लागतील. मग जोडायचे असेल तर समजा आता ही विविध सहकारी सोसायटी आहे, हे नाव मी काय करणार, याचं अंडरस्कोर करणार आणि जोडून घेणार. ओके. त्याच्यानंतर असं जोडून घेणार. म्हणजे हे नाव सिस्टीमला कळताना काय होईल, विविध कार्यकारी सोसायटी हे नाव एकच आहे. बरोबर, असं त्याचा अर्थ होतो. काळ भैरवनाथ हे सुद्धा मी तसंच करतो. तुम्हाला ते अगोदर फॉर्म्युला लावून दाखवतो मी. झूम करा ना सर, थोडस दिसत येस, नाही. दिसते आता स्क्रीन प्रॉपर. हो. हो दिसत. हा, काय करायचं, इथं गुगल शीट ओपन करायचं. अशा प्रकारचा रॅन्डम डेटा तुमच्याकडे आहे असं इमेजिन करा, एखाद्या ग्रामपंचायतचा. मग इथं इज इक्वल टू करायचं, बरोबर चिन्ह दाबायचं. स्प्लिट शब्द टाकायचा, स्प्लिट, SPLIT. खाली तुम्हाला फॉर्म्युला लगेच आलेला दिसेल. ओके. आणि टॅब म्हणायचं त्याला, किंवा त्याच्यावर क्लिक करायचं. क्लिक केलं की तुम्हाला असा कंस ओपन होईल. मग सिस्टीम विचारेल की तुम्हाला कोणता डेटा तुम्हाला वेगळा करायचा आहे. मग तो डेटा इथं सिलेक्ट करायचा. आता ए वर मी सिलेक्ट केलं, बघा इथे A1 आलं लगेच. त्याला कोमा द्यायचा. मग आता सिस्टीम काय विचारते पुढचं, का तुम्ही जो काय डेटा सिलेक्ट केला आहे तो कशाने वेगवेगळा आहे. म्हणजे जे दोन शब्द आहे ना, ते शब्द कशाने वेगळे आहेत. तर आपल्या सिनेरिओमध्ये काय आहे, ते शब्द स्पेस बारने वेगळे आहेत. बरोबर ना. मग स्पेस बार जर टाकायचा असेल तर सिस्टीमला डायरेक्ट स्पेस बार नाही टाकवता येत. तुम्हाला ते डबल इनोटेड कॉमामध्ये टाकावं लागतं. मग डबल इनोटेड कॉमा कीबोर्ड असं टाकायचं, डबल इनोटेड करायचं, स्पेस द्यायचा, पुन्हा डबल इनोटेड कॉमा टाकायचा आणि क्लोज करायचं ब्रॅकेट. लक्षात आलं. हो सर. आणि एंटर म्हणायचं. एंटर म्हटलं का ते नाव तुमचे 3 वेगळे झालेले आहेत. आता प्रत्येकाला हे करत नाही बसायचं. हा फॉर्म्युला कॉपी करायचा डायरेक्ट. त्या रमेश नावावर जायचं, तिथं कॉपी म्हणायचं, किंवा इथं खाली कडाला एक हे आले बघा सर्कल, याला ड्रॅग करायचं. ड्रॅग केलं खाली आले का तुम्ही सगळीकडे तो फॉर्म्युला अप्लाय होईल. बरोबर. परंतु आता बघा इथं काही काही 5-6 नावं आलेली आहेत वेगवेगळे. बरोबर आहे की नाही. याला काय करायचं, याच्यासाठी काय करायचं, हे नाव इथं काय करायचं, जे तुम्हाला मी सांगितलं ना, अंडरस्कोर टाकायचं इथं अधिकारी. त्याच्यानंतर इथं जीप जोडून घ्यायचं आणि इथं आयल्यानगरला सुद्धा अंडरस्कोर टाकायचं आहे. म्हणजे ते नाव काय झालं, 3 याच्यामध्ये मी बसलं. बघा इथं मुख्य कार्यकारी अधिकारी जीप आयल्यानगर आलं. सरपंच मालदार तिथं आहे जवळ. आता काळ भैरवनाथ याचं पण आपण बघा, इथं सुद्धा मी अंडरस्कोर केलं. दूध डेअरी हा शब्द मी जोडून घेतो आणि मालदार आलं 3 याच्यामध्ये. बाकी सोसायटीचं 3 याच्यामध्ये आपण बसवलेलंच आहे. सोपं आहे. ओके, समजलं. हो सर. हा, आता काय हो सर. याच्यामध्ये तुम्हाला ॲज इट इज हा फॉर्म्युलाचा डेटा वापरता येणार नाही. तुम्ही प्रत्येकावर जर क्लिक केलं ना, तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. तुम्ही जर याला जर कॉपी करायला गेले ना, तर होणारच नाही कॉपी. बघा तुम्ही, आता मी कंट्रोल कॉपी करतो आणि मला समजा या ठिकाणी तर पेस्ट करायचंय, झालं का. अशा पद्धतीचं हिरो येईल तुम्हाला. याच्यासाठी काय करायचं माहिती का, हे पूर्ण कॉपी करायचं, कंट्रोल C दाबायचं. मात्र पेस्ट करताना आपण काय दाबतो, कंट्रोल V करतो. बरोबर आहे की नाही. तर तसं न करता काय करायचं, कंट्रोल-Shift-V करायचं, किंवा कंट्रोल-Shift जर V नाही करता आलं तर राईट क्लिक करायचं या ठिकाणी. इथं इथं पेस्ट स्पेशल म्हणून ऑप्शन आहे. आपण काय इथं व्हॅल्यूज ओनली करायचं फक्त. काय, फक्त व्हॅल्यूज ओनली. आणि त्याचा शॉर्टकट पण त्यांनी की दिलेली, काय, कंट्रोल-Shift आणि V. याच्यावर जर क्लिक केलं तर तो फॉर्म्युला निघून जातो आणि आपल्याला तो डेटा कॉपी करण्यासाठी उपलब्ध होतो. आता तुम्ही हा डेटा कुठेही कॉपी करू शकता. तुमच्या एक्सेल शीटमध्ये घेऊ शकता. समजा आता मी एक्सेल शीट जी ओपन केली त्याच्यात घेऊ शकतो मी हा डेटा. अशा पद्धतीने मी टाकू शकतो. हे बघा आला डेटा पूर्णपणे 3 सेक्शनमध्ये. म्हणजे अशा पद्धतीने तुम्हाला एक्सेल शीट ही रेडी करायची आहे. काही शंका याच्यामध्ये कोणाला. तर अशा पद्धतीचा डेटा रेडी झाल्यानंतर तुमची एक्सेल शीट रेडी होईल. आपल्याला जो काही बल्कमध्ये जो डेटा अपलोड करायचा आहे ना, त्यातली पहिली स्टेप म्हणजे ही आहे, सिटीजनचा डेटा तुमच्या सिस्टीममध्ये अपलोड करणे. आणि अपलोड करण्यासाठी तुम्हाला तो डेटा कशा प्रकारे प्रिपेअर करायचा आहे ते याचं तुम्हाला मी लाईव्ह डेमो तुम्हाला दाखवलेला आहे. मग आता हा डेटा प्रिपेअर झाल्यानंतर तुम्हाला तो सिस्टीममध्ये आता अपलोड करायचा आहे. कसा करायचा ते पण तुम्हाला सांगतो मी. पुन्हा इथं सिटीजनवरती यायचं आहे. सिटीजनवरती आल्यानंतर आता अपलोड करण्यापूर्वी सगळ्या गोष्टी क्रॉस व्हेरिफिकेशन करून घ्यायच्या आहेत. कारण एकदा सिस्टीममध्ये डेटा अपलोड झाल्यानंतर त्यात बदल करता येत नाही. तुम्हाला 1 बाय 1 डिलीट करावं लागेल. त्यामुळं विलेज ID बरोबर आहे का, स्ट्रीट ID बरोबर आहे का, मोबाईल नंबर ठीक आहे, मोबाईल नंबर तुम्हाला अपडेट करता येईल. मात्र स्ट्रीट ID असेल, हे असेल, तर तुम्हाला अपडेट करायचं ठरलं तर भरपूर 1 बाय 1 तुम्हाला तो सिटीजन ओपन करावा लागेल आणि मग तुम्हाला ॲड करावं लागेल. बाकी जनरल तुम्ही बाकी सगळ्या गोष्टी रँडमली अपडेट करू शकता. असं नाही का अपडेट करू शकत नाही, परंतु 1 बाय 1 करावं लागेल. बल्कमध्ये अपलोड नाही करता येणार. तुम्ही अशा प्रकारचे सिटीजन तुमच्या ॲप पुढे दिसतील. तुमच्या प्रत्येक सिटीजन पुढे इथे एडिट नावाचा ऑप्शन आहे.
यावर जर तुम्ही क्लिक केलं तर त्याचा मोबाईल नंबर अपडेट करू शकता, तुम्ही त्याची जन्मतारीख अपडेट करू शकता, जेंडर अपडेट करू शकता, मृत्यूची तारीख वगैरे, आता ठीक आहे याची काही गरज नाही, ते धर्म जात वगैरे सगळ्या गोष्टी ऍड करू शकता. पण हे वन बाय वन तुम्हाला करावं लागेल, बल्कमध्ये होणार नाही. आता हे तुम्हाला शीट जी आपण तयार केली आहे ती तुम्हाला आता ऍड करायची आहे याच्यामध्ये. तर कशी करता येईल, इथं इम्पोर्ट सिटीजन वरती जायचं आहे. आता मी काय करतो, मोबाईल नंबर थोडेसे चेंज करतो म्हणजे ते सिटीजन तुम्हाला इथं ऍड झालेले दिसतील. आता मी इथं हे काढून टाकतो मी. हा, हे 3 आपण पहिल्यांदा ऍड करून घेऊया. आता मोबाईल नंबर डमी का नाही घेतला आपण, सॉरी, मोबाईल नंबर तेच का नाही वापरत आपण, कारण सिस्टीम तेच नंबर हे नाही करत, एक्सेप्ट नाही करत. मी फक्त एक आकडा चेंज करतोय जेणेकरून तो युनिक नंबर तयार होईल. ठीक आहे, अशा पद्धतीने 4 मोबाईल नंबर आता हे मी तयार केलेले आहेत. आणि इथं मी आता हे टेम्पलेट सेव्ह करतोय. आता याच्यात मी हे टेम्पलेट ऑलरेडी मी अपलोड केलेलं आहे. जे नाव तुम्हाला दिसत आहे ना या शीट मधले, हे नाव ऑलरेडी या सिस्टीम मध्ये ऍड आहेत, जेणेकरून ते परत ऍड होणार नाही. का नाही होणार, तर ऑलरेडी एक्झिस्ट सांगतील ते. ते पण कसे चेक करायचे ते पण तुम्हाला मी सांगतो. आता हे टेम्पलेट आपल्याला आता अपलोड करायचं आहे, तर कसं करता येईल, इम्पोर्ट सिटीजन वरती जायचं, तर ब्राउज टेम्पलेट म्हणायचं. ब्राउज टेम्पलेट म्हटल्यानंतर जे तुम्ही टेम्पलेट तयार केलं ते इथं बघायचं. आता समजा मी जी तयार केलेलं आहे ते कुठं आहे, माझं डेस्कटॉपवरती आहे, इथं आहे. आणि इथं मी आता ओपन म्हणतो. ओपन म्हटल्यानंतर काय होईल, इथं तुम्हाला ते सिलेक्ट झालेले टेम्पलेट तुमच्या समोर दिसेल लगेच. मग तुम्ही ते रिमूव्ह करू शकता पुन्हा जर काय बदल करायचा असेल तर. त्याच्यानंतर इथं अपलोड फाईल आहे बघा, आता इथं अपलोड फाईल करायची आहे. अपलोड फाईल केल्यानंतर ते टेम्पलेट काय होईल, आपली माहिती यशस्वीपणे अपलोड झाली आहे, माहिती लगेच पाहण्यासाठी प्रोसेस डेटा यावर क्लिक करा. मग इथं प्रोसेस डेटाचा टॅब तुम्हाला ऍक्टिव्ह होईल, यावर क्लिक करायचं. जे काय तुम्ही ते नागरिक ऍड केले ते सिस्टीममध्ये तुमच्या इथं ऑटोमॅटिक इथं प्रोसेस डेटा केल्यावर ऑटोमॅटिक येतील. आता इथले काही फेल पण झालेले असू शकतात. मग ते फेल झालेले कसे चेक करायचे, इथं चेक स्टेटसवर ऑप्शन आहे बघा, यावर क्लिक करायचे. बघा आता सगळे फेल दिसतील इथं, फक्त 4च नंबर तिथं ऍड झालेले दिसतील. का दिसतील, कारण हे ऑलरेडी एक्झिस्ट आहे बघा, मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट, मोबाईल नंबर ऑलरेडी एक्झिस्ट. कारण का, आपण डबल नंबर एखाद्या व्यक्तीचा घेतच नाहीये. आणि जर डबल नंबर तुम्ही चुकून टाकला तर ती सिस्टीम लगेच ऑटोमॅटिक रिजेक्ट करेल. आलं लक्षात. आता जे आपण ऍड केले होते ते तुम्हाला इथं लगेच दिसतील बघा. मुख्य कार्यकारी जी पाहिले, नगर, सरपंच, ग्रामपंचायत मालदाड, काळ भैरवनाथ दूध डेअरी मालदाड, विविध विकासकारी सोसायटी मालदाड. आता याच्यामध्ये तुम्हाला काय बदल करायचा आहे, तुम्ही इथं जाऊन बदल करू शकता. ओके, लक्षात आलं तुम्हाला कसं ऍड करायचं आता हे. आता हे जर आपण सिटीजनच्या बाबतीमध्ये, सिटीजन कसे ऍड करायचे तुम्हाला मी सांगितलेलं आहे. सिटीजन जोपर्यंत याच्यामध्ये असत नाही तोपर्यंत तुम्ही फॉर्मॅट 8 मध्ये डेटा एंट्री त्या किंवा त्या व्यक्तीच्या नावावरची प्रॉपर्टी ऍड करू शकत नाही. म्हणजे पहिली आपली प्रायमरी कंडिशन काय आहे, तुमच्या प्रॉपर्टीचे रेट पहिल्यांदा अपडेट असणं आवश्यक आहे. आणि त्या प्रॉपर्टीचे जे खातेदार आहे ते सिटीजन मध्ये असणं आवश्यक आहे. या 2 गोष्टी ऍड असेल तरच तुम्ही नमुना नंबर 8च्या डेटा एंट्री करू शकता. आता नमुना नंबर 8ची डेटा एंट्री जर करायची असेल तर 2 ऑप्शन आहे त्याला. एक तुम्ही वन बाय वन एंट्री करू शकता. जसं की तुम्हाला मी सुरुवातीला जिथं न्यू सिटीजन कसा ऍड करायचा ते तुम्हाला सांगितलं. जसं की आता समजा एक कैलास माधव पुंडे ही व्यक्ती आहे, मला याच्यावर प्रॉपर्टी ऍड करायची आहे. तर प्रत्येक व्यक्तीच्या नावापुढे प्रॉपर्टी, सर्टिफिकेट, एडिट आणि डिलीट असे 2 ऑप्शन आहेत. एखादा सिटीजन तुमच्याकडनं चुकला ऍड करायचा, तुम्ही इथं डिलीट करू शकता. मात्र डिलीट करण्यापूर्वी त्या सिटीजनवर एकही प्रॉपर्टी नसावी, एकही त्याच्या नावावर प्रमाणपत्र किंवा दाखला देण्यात गेलेला नसावा, तरच तो सिटीजन डिलीट होतो. आता त्यात एडिट करायचं तुम्हाला तुम्ही सांगितलेलंच आहे. आता या व्यक्तीच्या नावावर मला प्रॉपर्टी ऍड करायची आहे. आता मॅन्युअली पहिल्यांदा कशी ऍड करायची ते तुम्हाला सांगतो. त्याचं कारण आहे, अगोदर प्रॉपर्टी ऍड करताना काय काय गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजे, त्याच गोष्टी तुम्हाला टेम्पलेटमध्ये न्यायच्या आहेत. तर हे बघा, आता इथं प्रॉपर्टीवर मी क्लिक केलं. आता त्या व्यक्तीचं नाव इथं ऑटोमॅटिक आलेलं आहे, संपूर्ण नाव. आणि त्याच्या नावापुढं प्राथमिक मालक, सहमालक आणि भोगरदार असे 3 ऑप्शन आलेले आहेत. आता तुम्हाला या ठिकाणी सहमालक ऍड करायचा आहे कोणता तरी. मग तो सहमालक ऍड करण्यासाठी अगोदर तुम्हाला त्याचं सुद्धा नाव त्या नागरिकांच्या यादीमध्ये असणं आवश्यक आहे. ते नाव तुम्ही मोबाईल नंबरने शोधू शकता किंवा त्या व्यक्तीचं नावाने सुद्धा सर्च करू शकता. या ठिकाणी मी तर 97 नावाचं एक टाकलं आणि 97 नावाने जेवढे काही सिटीजन आहेत ते सगळे आलेत. जसं की बघा, इंदुबाई सीताराम शेटे आहे, मला या व्यक्तीचं नाव सहमालक म्हणून घ्यायचं आहे. असा एक व्यक्ती मला भोगरदार म्हणून पण घ्यायचा आहे. मग त्याचं नाव पुन्हा मी ऍड केलं. पुन्हा तुम्ही मोबाईल नंबर किंवा काही टाकू शकता, असा त्या व्यक्तीचं नाव पण टाकू शकता. जसं की मी आता कैलास टाकलं. कैलास टाकलं तर लगेच कैलास नावाचे जेवढे आहेत ते सगळे आले इथं. समजा आता मनीषा कैलास पुंडे या व्यक्तीचं नाव मला घ्यायचं आहे. आता ही मला भोगरदार दाखवायची आहे. मग इथं मी भोगरदार क्लिक केलं, सहमालक काढून टाकलं त्याचं. आलं लक्षात, या गोष्टी लक्षात येतात. म्हणजे एखाद्या प्रॉपर्टीला जर एकापेक्षा जास्त
ओनर ऍड करायचे असेल, सहमालक ऍड करायचे असेल किंवा भोगरदार जर ऍड करायचे असेल तर अशा पद्धतीने तुम्हाला ऍड करता येईल. त्याच्यानंतर मिळकतीचा तपशील, जसं की ती मिळकत गावातल्या कोणत्या एरियामध्ये आहे, कोणत्या महसुली गावामध्ये आहे, तुम्ही जे महसुली गाव ऍड केलेले आहेत ते सगळे इथं दिसतील. जसं आपण मालदाड ऍड केलं होतं दिसायला लागलं इथं. मग ही प्रॉपर्टी समजा प्रेमवाडीमध्येच आहे, प्रेमवाडीमध्ये नेमकी कोणत्या गावठाणामध्ये आहे, कोणत्या एरियामध्ये आहे. असं होऊ शकतं की सिटीजन गावामधले एका महसुली गावातला असू शकतो, त्याची प्रॉपर्टी दुसऱ्या महसुली गावामध्ये असू शकते. समजा आता हा कैलास माधव पुंडे आहे, हा व्यक्ती समजा प्रेमवाडीचा आहे, परंतु याची प्रॉपर्टी आधारवाडीमध्ये पण असू शकते, आधारवाडीच्या गावठाणामध्ये. ती प्रॉपर्टी त्याची खाजगी आहे का, शासकीय आहे का, अतिक्रमण आहे का, धार्मिक आहे का, घरकुल आहे, याचे रिपोर्ट तुम्हाला जर 8 नंबरला जर भविष्यात जर काढायचे ठरले की 8 नंबरला जेवढ्या काही घरकुलांची लिस्ट आहे ती मला मिळावी, तर असं तुम्ही सिस्टीमला जर सांगितलं तर तो रिपोर्ट तुम्हाला या ठिकाणी इथून काढता येणार आहे. तर आता सध्या खाजगीच मिळकत आहे. मग त्या मिळकतीचा मिळकत नंबर टाकायचा. समजा इथं मी 45 नंबर टाकला, 45 किंवा 47 टाकला, वगैरे वगैरे काय असेल ते. तर इथं तुम्हाला सर्वे नंबर टाकायचा. सर्वे नंबर का टाकायचा आहे, तुम्ही बघा आपण टॅक्स रेट ऍड करत असताना तुम्हाला दोन गोष्टी आपण ऍड केल्या होत्या. एक गट गावठाणासाठी सर्वे नंबरसाठी एक वेगळा रेट आपण ऍड केला होता. आणि जर तुम्हाला मी सांगितलं की ज्या प्रॉपर्टीला समजा काही बिनशेती प्रॉपर्टी असतील, काही वेगळ्या प्रॉपर्टी असतील, त्यांच्यासाठी वेगळे जमिनीचे दर जर उपलब्ध असतील तर त्यासाठी सर्वे नंबर आपल्याला त्या ठिकाणी ऍड करावा लागेल. त्या जमिनीचा दर आणि त्यात समाविष्ट होणारे सर्वे नंबर. आता तो सर्वे नंबर जर इथं तुम्ही टाकला तर मात्र तुमचा त्याच्यासाठी तो रेट जमिनीचा ऍप्लिकेबल होईल. जसं तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलं होतं, लक्ष देऊ द्या तुम्हाला अगोदर टॅक्स रेट. बघा या ठिकाणी तुम्ही सर्वे नंबर जर इथला टाकला 10 नंबर तर त्याला हा रेट ऍड होईल. तुम्ही जर समजा 278 टाकला तर त्याला हा रेट ऍड होईल. याच्यासाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पुन्हा आपण त्या व्यक्तीचं नाव घेऊया. आता इथं ओनर पुन्हा मी ऍड करतो 97. आता मी जस्ट असं रॅन्डमली नाव घेतोय मी आता. ओके, अशा पद्धतीने नाव घेतलं, हा भोगडदार मी दाखवलेला आहे. त्याच्यानंतर आता काय करायचं, मी सर्व नंबर या ठिकाणी तर मी रॅन्डमली टाकतो इथं. इथं आता मी डॅश करतो. तुमच्याकडे जर गट नंबर सर्व नंबर उपलब्ध असेल तुम्ही डॅश पण करू शकता, असं काही नाहीये. त्या प्रॉपर्टीला शौचालय आहे का, तर असेल तर येस, नसेल तर नो. ते असेल तर तुम्ही ऍड करायचं आहे. त्याच्यानंतर नळ जोडणी आहे का. आता बऱ्याच वेळेला काय होतं, काही ग्रामपंचायती म्हणतात का आम्हाला 9 नंबर हा वेगळा हवा आहे. तर आता तुम्हाला पुन्हा एकदा रिपीट करतो कारण आपलं सेशन रेकॉर्डेड नव्हतं. तर तुम्हाला आता प्रॉपर्टी ऍड करायची आहे. प्रॉपर्टी ऍड करत असताना तुम्हाला मी मॅन्युअली प्रॉपर्टी कशी ऍड करायची हे मी दाखवलेलंच आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, प्रत्येक सिटीजनच्या समोर तुम्हाला प्रॉपर्टी इथं दिसेल. तुम्हाला इथं ऍड ओनरवरून तुम्ही मल्टिपल ऍड ओनर ऍड करू शकता. तुम्ही इथं मिळकत नंबर टाकायचा आहे, गट नंबर सर्व नंबर टाकायचा आहे. त्याला शौचालय येस नो करायचं आहे. नळ जोडणी असेल तर येस, नसेल तर नो म्हणायचे आहे. त्याच्यानंतर इथं खाली त्या भोगरदाराचं नाव निवडायचं आहे, असेल तर बांधकाम प्रकार निवडायचा आहे, वर्ष टाकायचं आहे, लांबी रुंदी टाकायची आहे. लांबी रुंदी टाकल्यानंतर तुमचं क्षेत्रफळ ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट होईल. मिळकतीचं वर्णन तुम्हाला हवं तसं टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, अन्यथा सिस्टम ऑटोमॅटिक तुम्हाला मिळकतीचं वर्णन तुम्हाला तयार करून देईल. शेरा असेल तर टाकायचं आहे, नसेल तर तुम्ही डॅश करायचं आहे. एखाद्या मिळकतील तुम्हाला जर काही उप प्रॉपर्टी जर ऍड करायची असेल, सब प्रॉपर्टी म्हणून आपण त्याला, त्यासाठी इथे ऍड प्रॉपर्टी क्लिक करायचं आहे. तुम्हाला एखादी मोठी इमारत असते, त्या इमारतीच्या समोर पडीक जागा असते किंवा बखळ जागा असते. काही इमारतीच्या बाबतीमध्ये एखादी खोली सेपरेट बांधलेली असते. अशा प्रॉपर्टी सुद्धा तुम्हाला एक सब प्रॉपर्टी म्हणून ऍड करता येईल. त्याच्यानंतर त्या प्रॉपर्टीचं वर्णन ऍड करायचं आहे. तुम्ही तर लांबी रुंदी जर टाकली ते वर्णन ऑटोमॅटिक घेतलं जाते. तुम्ही शेअरा इथे ऍड करू शकता. आणि त्या मिळकत जर काही गव्हर्नमेंटची मिळकत असेल किंवा धार्मिक मिळकत असेल तर त्याला तुम्हाला 100% शेअरा देता येईल. तीच मिळकत जर समजा एखादी काही माजी सैनिकाची असेल, मात्र त्याच्याकडे आपल्याला ते प्रमाणपत्र हवंय, ते जर असेल तुम्ही तर त्या मिळकतीला सूट देऊ शकता. बाकी थकबाकी जर ऍड करायची असेल तर थकबाकी तुम्ही ऍड करू शकता. आता ही आपण मॅन्युअली प्रॉपर्टी कशी ऍड करायची त्या संदर्भात माहिती घेतलेली आहे. आता हेच आपल्याला जर बल्कमध्ये अपलोड करायचे आहे, जसं की आपण सिटीजनचं टेम्पलेट आपण अपलोड केलं, ते टेम्पलेट प्रमाणेच प्रॉपर्टी जर आपल्याला 8 नंबरची ऍड करायची असेल तर कशा पद्धतीने करायची आहे, तर त्याच्या सूचना या ठिकाणी इथं दिलेल्या आहे. त्याची स्क्रीन तुम्हाला या ठिकाणी समोर दिसते. हे सर्व सूचना या ठिकाणी इथं पहिल्यांदा वाचून घ्यायच्या आहेत. जसं की टेम्पलेटच्या हेडरमध्ये कोणताही बदल करायचा नाहीये. त्याच्यानंतर टेम्पलेटची रचना पहिल्यांदा समजून घ्या. कोणत्या ठिकाणी काय भरायचं हे समजल्यानंतर टेम्पलेट अपलोड करा. प्रत्येक मिळकतीला युनिक मोबाईल नंबर वापरणं आवश्यक आहे. मोबाईल नंबर सारखा असेल तर प्रॉपर्टी त्याची ऍड होणार नाही, किंवा जरी सारखा असेल तर त्याच जो मोबाईल नंबर ज्या कोणत्या सिटीजनला ऍड आहे त्याच्याच नावावरती प्रॉपर्टी ऍड होईल. त्याच्यानंतर एकापेक्षा जास्त व्यक्तीच्या प्रॉपर्टी असेल तर एकच मोबाईल नंबर ऍड करावा. शासकीय, धार्मिक किंवा ज्या मिळकतीला मोबाईल नंबर उपलब्ध नाही अशासाठी 10 की कोणताही नंबर तुम्ही वापरू शकता. पुढील गोष्टी टेम्पलेटमधून अपलोड होणार नाही, जसं की सहमालक आहे, भोगोडदार आहे,
मिळकतीचं वर्णन आहे, मिळकत संबंधीचा शेरा आहे आणि उपमिळकत आहे. ह्या गोष्टी ऍड होऊ शकत नाहीये. एखाद्या मिळकतीला पाणी कनेक्शन नसल्यास तुम्ही नाही हा आयडी निवडायचा आहे, जेणेकरून पुढच्या गोष्टी तुम्हाला भरायची गरज येणार नाहीये. चेक स्टेटस या बटनवर क्लिक करून तुम्ही कोणता डेटा अपलोड झाला आहे, कोणता फेल झाला आहे, तो तुम्ही इथं बघू शकता. नंबर 8 रजिस्टर प्रिंट करण्यापूर्वी सर्व मिळकतीचा रेकॉर्ड क्रॉस चेक करून घ्यायला लावायचा आहे. एखाद्या मिळकतीच्या बाबतीत लांबी रुंदी जर उपलब्ध नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही नुसतं स्क्वेअर फुटामध्ये क्षेत्रफळ टाकलं किंवा स्क्वेअर मीटरमध्ये जरी टाकलं तरी सिस्टम ऑटोमॅटिक कॅल्क्युलेट करून घेईल. आणि एखाद्या मिळकतीच्या बाबतीमध्ये लांबी रुंदी उपलब्ध असेल तर स्क्वेअर फुटमध्ये किंवा स्क्वेअर मीटरमध्ये क्षेत्रफळ टाकण्याची तुमची आवश्यकता नाहीये. आता टेम्पलेट भरत असताना आपल्याला बऱ्याच ठिकाणी आयडी टाकायचे आहेत. जसं की एखादा ओनर प्राथमिक मालक आहे, त्याच्यासाठी एक आयडी आहे, तो इथं आयडी टाकायचा. एखाद्या प्रॉपर्टीचा टाईप तुम्हाला निवडायचा आहे. अगोदर मी तुम्हाला टेम्पलेट डाउनलोड करून दाखवतो, म्हणजे लक्षात येईल तुम्हाला ते. हे बघा, अशा पद्धतीचं टेम्पलेट तुम्हाला महापंचायतमधून डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचा ब्लँक डेटा दिसेल. या ठिकाणी बघा, इथं सिरियल नंबर दिसतोय, विलेज आयडी दिसतोय. तो आयडी तुम्हाला कुठून मिळेल मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. स्ट्रीट आयडी आहे, मोबाईल नंबर आहे. मोबाईल नंबर कोणते टाकायचे तर जे तुम्ही सिटीजन म्हणून जे खातेदार ऍड केलेले आहेत ते खातेदार तुम्ही क्रमानुसार ऍड केलेले असणार आहे, आपल्या 8 नंबरनुसार. तेच कॉपी पेस्ट इथं करायचे आहेत. जसं की आपण आता समजा हेच आपण ऍड केलेलं होतं, तर हे मोबाईल नंबर ॲज इट इज कॉपी पेस्ट करायचे आहे. आणि तुमचे जे काही याचं प्रॉपर्टीची शीट आहे या ठिकाणी इथं पेस्ट करायचे आहेत. आता हे नंबर कोणाचे आले, कसे आले, हे तुम्हाला कसं कळेल? याच्यासाठी टेम्पररी तुम्ही काय करू शकता, टेम्पररी या नंतर आपल्याला ते कॉलम काढून टाकावं लागतील. इथं काय करायचं आहे, इथं 3 आहे ना ऍड करून घ्यायचे कॉलम, नंतर हे डिलीट करायचे. हा लक्षात घ्या. ओके, असे 3 कॉलम ऍड केल्यानंतर हे नावं तुम्हाला इथं ऍड करायचे आहेत. तर मी सगळे कॉपी केले, ऍज इट इज टाकले इथं. कशासाठी? मला हा मोबाईल नंबर याच प्रॉपर्टी धारकाचा आहे किंवा सिटीजनचा आहे हे लक्षात येण्यासाठी. त्याच्यानंतर हे कॉलम थोडेसे जुळून घ्यायचे आहे, कारण एवढं मोठं त्याला जागेची काही स्पेसची गरज नाहीये. ओके, त्यानंतर प्रॉपर्टीची कॅटेगरी आहे. आता प्रॉपर्टीची कॅटेगरी तुम्हाला 1 नंबर म्हणजे नेमकी काय? तर तुम्ही जर या ठिकाणी आलात, हे काय करायचं आहे, पहिल्यांदा याचा प्रिंट काढून घ्यायची आहे. ही तुम्हाला प्रिंट काढल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की वारंवार तुम्हाला या पेजवर ओपन यायची काही गरज नाहीये, कारण तुम्हाला ही एक्सेल शीट रेडी करायला भरपूर वेळ लागणार आहे, 2 ते 3 तास जातील. तर ते प्रत्येक वेळेस तुम्ही इथं सिस्टीमवरती लॉग इन करा, त्या ग्रामपंचायत अधिकाऱ्याला कॉल करा आणि ओटीपी याच्यासाठी करण्यापेक्षा याची प्रिंट करायची. तुम्हाला कंट्रोल पी दाबायचा आहे सिस्टीमवरती. एक मिनिट, किंवा स्क्रीनशॉट काढा. ठीक आहे, असं स्क्रीनशॉट काढा तुम्ही. तो स्क्रीनशॉट तुम्हाला जर लॅपटॉप असेल तुमच्याकडे तर प्रिंट स्कॅनर नावाचं ऑप्शन असतं. जर नसेल तुम्ही इथं, आपण स्नॅप टूल असतं प्रत्येकामध्ये बघा, असं स्नॅप टूल तुमच्याकडे येईल. हे ओपन करायचं आहे, याला इथं प्लस चिन्ह द्यायचं आहे. हे तुम्हाला विचारेल हे नेमकी कुठपर्यंत स्क्रीनशॉट घ्यायचा. तर अशा पद्धतीने स्क्रीनशॉट घ्यायचा, अशा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि तुमच्या व्हॉट्सअपला शेअर करून त्याची प्रिंट काढायची लगेच. हे बघा सेव्ह झाला, तुम्ही याची प्रिंट घेऊ शकता लगेच. म्हणजे तुम्हाला वारंवार कशासाठी कोणता आयडी वापरायचा आहे याच्यासाठी तुम्हाला इकडे यायची गरज नाहीये. मग आता प्रॉपर्टीची कॅटेगरी आहे, मग कॅटेगरी 1 म्हणजे नेमकी काय आहे तुम्हाला इथं दिसेल बघा. प्रॉपर्टीची कॅटेगरी 1 म्हणजे काय आहे, खाजगी मिळकत आहे. तर याच ठिकाणी आता इथं कोण आहे, मुख्य कार्यकारी अधिकारी आहे. म्हणजे ही प्रॉपर्टी कोणाची असणार आहे, ही शासकीय मिळकत असणार आहे. मग शासकीय मिळकत ज्यावेळेस असेल त्यावेळेस मला कोणता आयडी टाकायचा आहे, हा 2 नंबरचा आयडी टाकायचा आहे. ओनरशिप टाईप काय आहे, मग ती प्रॉपर्टी नेमकी स्वतःच्या मालकीची आहे का, की किंवा त्या प्रॉपर्टीचा ओनर जो हा आहे मुख्य कार्यकारी अधिकारी, हा नेमकी सहमालक आहे का, प्राथमिक मालक आहे का, की भोगवटदार आहे. तर या ठिकाणी इथं मुख्य कार्यकारी अधिकारी हे काय आहे, त्याचे ओनर आहेत. म्हणजे याचा अर्थ ते प्राथमिक मालक आहेत. आणि आपण फक्त प्राथमिक मालक असणाऱ्यांचाच डेटा घेतो, आपण सहमालक ऍड करत नाहीये किंवा भोगवटदार सुद्धा आपण ऍड करत नाही. त्याच्यामुळे इथं बाय डिफॉल्ट ओनरशिप टाईप हा तुमचा एकच येणार आहे. प्रॉपर्टी नंबर हा तुम्ही रँडमली टाकू शकता, म्हणजे कोणता, त्या 8 नंबरच्या रजिस्टर नुसार तुमचा जो काही मिळकत नंबर आहे तो इथं तुम्ही टाकू शकता. जसं की 12चा 2 टाकू शकता, काय असेल ते. समजा इथं 12/22 असं 223 टाकू शकता समजा. गट नंबर असेल तर ठीक आहे, अन्यथा नसेल तर तुम्ही इथं काय करू शकता, डॅश करू शकता. प्रॉपर्टी टाईप आहे, प्रॉपर्टी टाईप म्हणजे हा कच्चं घर आहे का, अर्ध पक्का आहे का, इतर पक्का आहे का, वगैरे वगैरे. त्याचा टाईप इथं तुम्हाला दिलेला आहे बघा. 1 2 3 4 5 6 तुम्हाला 5 पर्यंत येईल. मनोऱ्याचं तळघर वगैरे आपण याच्यातून ऍड करत नाही, म्हणून 5 पर्यंत फक्त कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता समजा ही प्रॉपर्टी 4 नंबरची आहे. 4 नंबर म्हणजे काय, माझ्या दृष्टीने 4 नंबर म्हणजे ती पक्की इमारत आहे. सिस्टीमला आपण 4 नंबर टाकतो म्हणजे याचा अर्थ काय सांगतो, ती इमारत ही पक्की आहे. मग प्रॉपर्टी टाईप 4 झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं इथं, एक मिनिट, इथं तुम्हाला कन्स्ट्रक्शन इयर टाकायचं आहे.
आता बऱ्याच वेळेला काही ग्रामपंचायतीची ओरड काय असते की सर आम्ही पहिल्यापासून आम्ही जुने रेट टाकत होतो, जुने रेटचे दर टाकत होतो, त्याच्यामध्ये टॅक्स आमचा कमी येत होता. मग आता या तुमच्या सिस्टीममध्ये टॅक्स तर खूप जास्त येईल. त्यासाठी काय करू शकता, इथं तुम्ही एक ट्रिक आपण अशी वापरू शकतो का, कन्स्ट्रक्शन इयर हे खूप जुनं टाकायचं, जसं की 1980चं टाकलं समजा. याने काय होईल, त्याचा घसारा खूप त्या प्रॉपर्टीचा दिसेल आणि मग त्याचा टॅक्स थोडासा कमी होईल. पण हे त्या संबंधित ग्रामप्राधिकाऱ्याशी कम्युनिकेट करून टाकायचं आहे. आपण मनाने टाकायचं नाही. त्यांनी जर ॲज इट इज दिला असेल, आपण ॲज इट इज दर टाकून द्यायचे आहेत. समजा त्यांनी म्हटलं की सर 2010 टाकून द्या प्रॉपर्टीचा, तर ठीक आहे. प्रॉपर्टीचा यूज टाईप काय आहे, म्हणजे ती प्रॉपर्टीचा वापर कशासाठी आहे. मग तिथं आपल्याला भारांक द्यावा लागतो, प्रॉपर्टी युजेस टाईप. मग निवासी आहे का, सॉरी, वाणिज्य आहे का, औद्योगिक आहे का, वगैरे वगैरे. याच्या बेसवर त्या इमारतीचा भारांक घेतला जाईल. निवासी असेल तर 1 घेतला जाईल, वाणिज्य असेल तर 1.20 घेतला जाईल, किंवा 1.25 वगैरे जो असेल तो. तर या ठिकाणी तिथं टाकायचं. आता प्रॉपर्टी तुझा निवासीसाठी आहे म्हणून टाकलं. त्याच्यानंतर टॉयलेट, त्या प्रॉपर्टीला टॉयलेट आहे का. इथं टॉयलेटसाठी बघा, इथं टॉयलेटला होय असेल तर 1, नाही असेल तर 2 आहे. आता या ठिकाणी इथं नाही आहे टॉयलेट असं गृहीत धरू, आणि 2 टाकले मी. आता इथं इथं 2-3 महत्वाच्या गोष्टी आहे. लेंथ स्क्वेअर फूट, त्याच्यानंतर विथ स्क्वेअर फूट. आता तुमच्याकडे 2 ते 3 गोष्टी उपलब्ध असू शकतात. एक तर त्या व्यक्तीने तुम्हाला लांबी रुंदी दिलेली असेल. लांबी रुंदी जर दिली असेल त्या प्रॉपर्टीची, तर तुम्हाला इथं स्क्वेअर फूटमध्ये टाकायची गरज नाहीये. जर त्या प्रॉपर्टीची लांबी रुंदी जर त्या ग्रामप्राधिकारी समजा त्या 8 रजिस्टर उपलब्ध नसेल, तर तुम्ही क्षेत्रफळ फक्त उपलब्ध असतं, तुम्ही तर क्षेत्रफळ सुद्धा टाकू शकता. जनरली स्क्वेअर फुटामध्ये सगळे क्षेत्रफळ उपलब्ध आहे, स्क्वेअर मीटरमध्ये कुणी करत नाहीये. जर असेल तर तुम्ही इथं स्क्वेअर फूटमध्ये टाकायची गरज नाही, स्क्वेअर मीटरमध्ये टाकायचंय. लक्षात घ्या. पण शेवटी इकडे टाकणं आणि इकडे टाकणं फरक आहे. शेवटी 3 पट फरक होतो. 100 स्क्वेअर फूट म्हणजे 30 चौरस मीटर ध्यानात घ्या. असा एवढा फरक आहे. आणि जर हे उपलब्ध नसेल तर सिंपल आहे, फक्त लांबी रुंदी तुम्हाला टाकायची आहे. आणि त्याच्यानंतर इथं बाकी पुढे काही टाकायचं नाही. प्रिव्हियस टॅक्स. आता एखादा ग्रामअधिकारी जर बोलला की सर ह्या प्रॉपर्टीचा आम्हाला पूर्वीचा काही टॅक्स पेंडिंग आहे, तो सुद्धा आपल्या 9 नंबरला आला पाहिजे. कारण आपण 8 नंबरवर आपण चालू टॅक्स कॅल्क्युलेट होईल. चालू टॅक्स तुमच्या 9 नंबरला ऑटोमॅटिक येईल, परंतु त्या प्रॉपर्टीचा प्रिव्हियस टॅक्स ऍड नाही करता येत. मग तो जर ऍड करायचा असेल तर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने रक्कम तुम्हाला टाकावी लागतील. जसं की 100 रुपये असेल, 20 रुपये टाकला मी. हे बघा, प्रिव्हियस हेल्थ, प्रिव्हियस लाईट, हे हे जर तुम्ही जर नाव जर थोडेसे असे जर केले तर तुम्हाला प्रिव्हियस प्रॉपर्टी, प्रिव्हियस हेल्थ, प्रिव्हियस लाईट अशा पद्धतीचं दिसेल. या ठिकाणी 20 करू शकता. वॉटर कनेक्शन आहे तर येस करू शकता. असेल तर वॉटर कनेक्शनचा टाईप तुम्हाला निवडावा लागेल. मग इथं टाईपचं पण दिलेलं आहे बघा. वॉटर कनेक्शन येसला हे, जर नो म्हटलं तुम्ही तर काहीच पुढे करायची गरज नाही. तुम्ही तर 2 जर म्हटले तर 0-0 करायचं, कारण पुढे काहीच नाही ना. वॉटर कनेक्शन नाही म्हणले, पुढे कनेक्शन फीचा विषय नाही, काहीच नाही, काहीच नाही. मात्र तुम्हाला जर वॉटर कनेक्शन जर तुम्ही येस केलं तर मग त्या वॉटर कनेक्शनचा टाईप तुम्हाला निवडावा लागेल. सामान्य पाणीपट्टी आहे का विशेष पाणीपट्टी आहे. तर मग तुम्ही इथं समजा विशेष पाणीपट्टी आहे. मग विशेष पाणीपट्टी जर आहे तर तुम्हाला तिथं 2 टाईप करावं लागेल. मग त्याची कनेक्शन संख्या किती आहे, मग 1 टाईप करावं लागेल तुम्हाला. मग डिपॉझिट आहे का त्याचं, जनरली 0 आहे. कनेक्शन 0 आहे. ऑदर फी 0 आहे. आता प्रिव्हियस काही पाणीपट्टीचा टॅक्स त्याचा पेंडिंग आहे का. बऱ्याच ग्रामपंचायती म्हणतात की सर आम्हाला पाणीपट्टीचा सुद्धा वेगळा 9 नंबर रेडी करून पाहिजे. मग त्याला जर वेगळा 9 नंबर जर हवा असेल तर याला प्रिव्हियस वॉटर टॅक्स सुद्धा तुम्हाला ऍड करावा लागेल. ते जर म्हटलं सर काही नाही आम्हाला, जुनी थकबाकी आम्हाला काहीच घ्यायची नाहीये, तुम्ही आम्हाला करंट टॅक्सचा 9 नंबर करून द्या, तर त्या ठिकाणी तो 0 टाकायची तुम्हाला आवश्यकता आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचा पूर्णपणे 8 नंबरची शीट रेडी करायची आहे. ही रेडी झाल्यानंतर हे क्रॉस चेक करायचंय. बऱ्याच वेळेला काय होईल, एखाद्या व्यक्तीच्या नावावर मल्टिपल प्रॉपर्टीज असतात, त्याच्यासाठी एकच मोबाईल नंबर वापरायचा. जसं की समजा आता मुख्य कार्यकारी अधिकारी आहे, यांच्या नावाने भरपूर गावामध्ये प्रॉपर्टीज असतात. मग त्या ठिकाणी मोबाईल नंबर बदलायचा नाहीये, मोबाईल नंबर तोच आहे. मोबाईल नंबर जर सेम टाकला, याचा अर्थ काय, तुम्ही सिस्टीमला सांगता की हा मोबाईल नंबर ज्या सिटीजनच्या अगेन्स्ट रजिस्टर आहे त्या सिटीजनची ही प्रॉपर्टी आहे. लक्षात येतं मी काय म्हणतोय ते. प्रत्येकाने माईक तुमची अनम्यूट करा. ही सर. समजून घेणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला लक्षात येतं मी काय म्हणतोय. जर तुम्ही मोबाईल नंबर सेम टाकला, याचा अर्थ तुम्ही सिस्टीमला काय सांगता की हा मोबाईल नंबर ज्या सिटीजनचा आहे त्याच्या अगेन्स्ट ही प्रॉपर्टी नोंद होणार आहे. मोबाईल नंबर चुकीचा टाकला आणि तो सिस्टीम मध्ये नाहीच आहे, तर तुमची प्रॉपर्टी नोंद होणार नाहीये. मात्र तुम्ही मोबाईल नंबर चुकीचा टाकला जो दुसऱ्या कोणत्या तरी सिटीजनचा आहे ऑलरेडी, तर ती प्रॉपर्टी त्या सिटीजनला जाईल. समजा या ठिकाणी समजा ही आहे 96 समजा ही हा नंबर इथं मी टाकला. आता इथं जरी मुख्य कार्यकारी पुढे नाव जरी असलं तरी पण सिस्टीमला मोबाईल नंबरद्वारे सिटीजनचं नाव समजणार आहे.
मग ही 0.25 म्हणजे काय 96 91 81 00 25 हे जे आहे हा, तर याच्यासाठी त्याच्यानंतर ही जे काय हा मोबाईल नंबर जो आहे हा कोणाचा आहे, सकुबाई रामनाथ धादवड याच व्यक्तीच्या नावावर तिची प्रॉपर्टी नोंद होणार आहे, मुख्य कार्यकारी यांच्या नावावर होणार नाहीये. तर ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायच्या, त्याच्यामुळे मोबाईल नंबर टाकणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर ही सगळी शीट तुमची पूर्ण झाली असं इमेजिन करा, फुल आता तुम्ही रेडी अपलोड करण्यासाठी रेडी आहात. त्यावेळेस मात्र तुम्हाला हे सिटीजनचे जे 3 कॉलम तुम्ही ऍड केले होते व्हेरीफाय करण्यासाठी ते तुम्हाला काढून टाकायचे आहेत. आता मी ते काढून टाकतोय, अशा पद्धतीचे काढून टाकायचे आहेत आणि मग तुम्हाला ती सेव्ह करायची आहे. सेव्ह केल्यानंतर तुम्हाला ती अपलोड करायची आहे. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमची पूर्ण लिस्ट रेडी होईल. मी तुम्हाला एक जी लिस्ट रेडी झाली आहे ती तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने करायची आहे ती. आता या ठिकाणी बघा मी एक शीट रेडी केलेली आहे. हे बघा या ठिकाणी बघा इथं मोबाईल नंबर टाकलेले आहेत. आता इथं बघा मी तुम्हाला हायलाईट करून पण दाखवलं काय, तर 123 एक 486 आणि 100 या ज्या काही क्रमांकाच्या प्रॉपर्टीज आहेत त्या एकाच व्यक्तीच्या आहेत, म्हणून इथं एकच मोबाईल नंबर टाकलेला आहे सेम प्रॉपर्टीला. एका प्रॉपर्टीला गट नंबर उपलब्ध आहे, काहींना नाही आहे तर त्या ठिकाणी डॅश टाकलेला आहे. त्याच्यानंतर त्या व्हिलेज आयडी ते प्रॉपर्टीचा टाकलेला आहे. अशा पद्धतीने तुमची शीट ही पूर्णपणे रेडी करून घ्यायची आहे. ही शीट रेडी करताना तुम्हाला काही अडचण आहे का, आता प्रत्येकाने 1 बाय 1 ऑप्शन मला क्वेश्चन विचारा, त्याच्यानंतर तुम्हाला शीट कशी अपलोड करायची हे तुम्हाला मी सांगतो. आपलं सेशन पुढच्या 5 ते 10 मिनिटात संपेल. पाणीपट्टीचा विषय होता ना सर. हा बोला ना. पाणीपट्टीमध्ये आपण वेगळं जनरेट होतो का 9 नंबर, का आपण घरपट्टी नाही नाही, आपण पाणीपट्टी वेगळं, एकत्रित होतो का? आपण घरपट्टीचा 9 नंबर वेगळा जनरेट करतोय आणि पाणीपट्टीचा वेगळा 9 नंबर जनरेट करतोय आपण. हा, मग पाणीपट्टीमध्ये काय होतं, जे ज्यांच्या नावावर घर नाहीये पण नळ घेतलेले असे पण असतात, मग तो कसा करायचा? त्याची आपल्याला मॅन्युअली एंट्री करावं लागेल. आपण जनरली बघा मॅन्युअली गावामध्ये ना पाणी कनेक्शन देताना आपण असं बेवारस कोणालाही देत नाहीये. नाही, पण एक तर तो तसं नाही व्यक्ती माझं. गावातला रहिवासी असेल, काही त्याचं घर असेल, त्याचं हॉटेल असेल, गावातला काहीतरी असेल. नाही, गावातला असतो, पण मग काहींचं कसं असतं, तरी पण घेतात ना दुसऱ्या नावानी नळ कनेक्शन. हा म्हणजे तू कोणाच तरी घरी राहत असेल ना. सपोज वडिलांच्या नावावर घर असेल आणि मुलाच्या नावावर कनेक्शन असेल, तर मुलाचं नाव ऍड करावं लागेल ना पाणीपट्टीला, हा, असं. भोगटदार म्हणून ऍड करायचं मुलाचं नाव लगेच. बरं सर. हो हो हो. किंवा मग अशी वेगळी सेपरेट एंट्री करता येईल का त्या व्यक्तीच्या नावाने? सेपरेट एंट्री आपण पाणी कनेक्शनसाठी ठेवलेली नाहीये, परंतु जर असेल भविष्यामध्ये जाणवली तर आपण ते करू शकतो. कारण हा काय जेन्युइन प्रॉब्लेम नाहीये. जनरली हे आपण काय केलंय की ग्रामपंचायतीला कसं मनात आलं आपण दिलं अशा पद्धतीचं काम केलेलं असतं ते. पण तुम्हाला पाणी कनेक्शन देत असताना तुम्हाला काहीतरी कारणासाठीच तुम्ही दिलेलं असतं. एक तर तो व्यक्ती गावात राहत असेल तर त्याच्या घरासाठी तुम्ही दिलेलं असतं, किंवा त्या व्यक्तीचं काही गावामध्ये दुकान असेल, हॉटेल असेल, त्यासाठी तुम्ही दिलं असतं. असं तर नाही ना का कोणीतरी आला आणि सर मला माझं गावात काहीच नाही मला पाणी कनेक्शन द्या, असं तर काही नाहीये. नाही त्याच्या नावावर नाही, प्रॉपर्टी असेल असं किंवा नाही नसेल. होत. हम्म? नसेल असं माझा उद्देश होता. नसली हा, तर जर मग नसेल ना तर त्याचं तो नाव. कोणाच्या तरी घरामध्ये राहतं का नाही, हो हो. हा, मग त्या व्यक्तीचं नाव ते टाकून द्यायचं. ते शेवटी त्या पाणी व्यक्तीच्या कनेक्शन आपण याच्यात कोणाकडून घेतो टाकून माहिती द्यायचं. का? हॅलो, आपण पाणी हो, पट्टी बोला कोणाकडून ना. घेतो, तो त्या प्रॉपर्टीचा ओनर असला पाहिजे. हा. अशाच व्यक्तीकडनं आपण पाणीपट्टी घेतो. त्या प्रॉपर्टीचा तो ओनर नाहीये आणि काही नाही तरी पण आपण त्याला पाणी कनेक्शन दिलं, ते चुकीचं आहे. तर बरं अशा सर. बाबतीमध्ये तुम्ही त्या ग्रामपंचायतीला विचारून घ्यायचं, ते सांगतात लगेच नावं. सर याचं नाव टाकून द्या, आम्ही हो हो त्याच्याकडनं पट्टी घेऊन टाकू. मग त्याच्या नावावर ऍड करून हो द्यायचं हो तिथे. हो, चालेल. आणि अजून थकबाकी त्यांना कंपल्सरी ऍड करून द्यायची आहे का? काहीच नाही. जर नसेल तर तुम्ही इथं 0 0 टाका किंवा ब्लँक सोडून द्या. हा 8 नंबर रेडी सर. करून दे. ते जर म्हणले थकबाकी ऍड करून द्यायची आहे तर मग त्यासाठी तुम्हाला एक्सेल शीट द्यावी लागेल म्हणा. आम्ही मॅन्युअली ऍड नाही करणार म्हणा, ती पण अपडेट पाहिजे म्हणा. आणि अपडेट कोणाचीच नसणार आहे, कारण हो 31 मार्च अजून संपायचं आहे. त्याच्यामुळे अपडेट थकबाकी हो कोणाकडेच हो. नाहीये. बरं, फक्त 8 नंबरचा विषय. येस, हो हो. अजून कोणाची शंका? आणि हे जे आपले सैनिक असतात त्यांचं पत्रच काही उल्लेख करावा लागेल का त्याच्यात? नाही, पन्नास काय टक्के गरज नाही आपण पत्राची सूट वगैरे देतो ते. उल्लेख, काही नाही. तुम्ही फक्त तुमच्याकडे असलं, फक्त तिथं 50% सवलत द्यायची, हा म्हणजे असेल 50% तर, पत्र टाकायचं ना. असेल तर, हा. हो, पत्र असेल तरच, कारण ते पत्र असल्याशिवाय ते पण कमी करणार नाही ना. हो हो, राईट. आणि चल हे अजून कोणाची भोजन ते शंका? कसं, हम्म? आपण जे बोजा नोंद करतो किंवा मग काहींचे मॅडम शेऱ्या असतात बोजा नाही सहित नाही ना. मॅडम, त्यासाठी काय आहे मी सांगतो, क्लिअर करतो. आपल्याला हो त्यांनी ज्यावेळेस 8 नंबर दिला ना, त्यावेळेस आपल्याला काय करावं लागेल, ज्यावेळेस तुम्ही बल्क सिटीजन अपलोड कराल पूर्णपणे शीट, ज्यावेळेस अपलोड कराल ना, हो त्यावेळेस तुम्हाला हो 1 बाय 1 त्या प्रॉपर्टीमध्ये सहमालक पण ऍड करायचं आहे, ध्यानात घ्या.
हो, आता ते 1 बाय 1 सगळं ओपनच करणार आहे ना आपण. येस येस येस, त्याच्यावेळेस तुम्हाला जर वाटलं शेअर ऍड करायचं तर करू शकता, अन्यथा नाही करू शकत. ओके, हे तर डॅश करून टाकायचं पूर्णपणे. सगळ्या प्रॉपर्टीला काही शेअर वगैरे नसतात. सगळ्या नसतात, पण मग ते आपण जर नाही म्हटलो शेअर ऍड करायला, त्यांनी परत आपल्याला हे नाही केलं पाहिजे. नाही डबल नाही, ते काय, कामकाज नाही वाढवलं पाहिजे. नाही 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 हे आपण पहिल्यांदा सगळं रिटर्न मधून घेणार आहे त्यांच्याकडनं. त्यांच्या ओरली हो ना, कोणत्या मग ते गोष्टीला काही किंमत राहणार नाही. आपण सगळं रिटर्न मध्ये अगोदर त्यांच्याकडनं घेणार आहे, हा, की ते टाइम बॉन्ड मध्ये तो सगळ्या गोष्टी एक आल्या विषय पाहिजेत क्लिअर वगैरे. करून. हा, तो एक विषय क्लिअर करा, कारण काय होतं, काही ग्रामपंचायती 8 नंबर भरून घेतात आणि मग त्याच्यानंतर ते म्हणतात का शेअरच भरला नाही, बोजच नाही नाही, टाकला आपण नाही, मग त्यांना तो काय करणार, विषय 8 नंबर नको. भरला का त्यांना आपण 8 दिवसाची हम्म. मुदत देणार आहे. 8 दिवसामध्ये तुम्ही पूर्ण 8 नंबर चेक करून घ्या. 8 दिवसामध्ये तुमच्या काही शंका आल्या तर आम्ही त्या क्लिअर करून देऊ, अन्यथा नाही आल्या तर तुमचा तो करेक्ट आहे असं आम्ही इमेजिन करू आणि तुमची ग्रामपंचायत आमच्याकडनं काम संपलं या सेक्शन मधून काढून टाकू आम्ही लगेच. हो हो. तरी पण एकदा शेरा बोजा 8 नंबर भरायच्या अगोदर एकदा त्यांच्याशी हे केलं तर बरं होईल ना. नाही, ते जे 8 नंबर कारण देतील की तोच आपण आपण टाकणार आहे ना. आपण मनाने कशाला डोकं हो, लावायचं. नाही शेरा मग 8 नंबर दिल्यानंतर शेरा आणि बोजा त्याच्यात असणारच आहे ना एक्सेल मध्ये. 100% हो हो हो, काही विषयच नाही काही. हो, मग मी तेच म्हणते, तो ऍड करायचा का नाही, नाही, ऍड तो करायचं विषय ना, तो फक्त एकदा जसे आठ clear. नंबर देतील ना ऍज इट इज आपल्याला टाकायचं त्याच्यात. हो ना, बरं हम्म. चालेल. ठीक आहे, आता आपल्या मीटिंग संपायला फक्त मोजून 5 ते 6 मिनिटं राहिलेत. मी तुम्हाला फक्त कसं अपलोड करायची शीट तुम्हाला सांगतो. सेम आहे, सगळी शीट तुमची प्रॉपर एकदा ऍड झाल्यानंतर तुम्ही इथं पुन्हा ब्राउज वरती यायचं आहे. ब्राउज वरती आल्यानंतर पुन्हा इथं जी काही ज्या ठिकाणी तुम्ही ती सेव्ह केलेली आहे तिथं तुम्हाला ते प्रॉपर्टी बल्क इथं ओपन करायची आहे. इथं पुन्हा इथं रिमूव्ह तुम्हाला ऑप्शन येईल, जर चुकीचं वगैरे असेल काढायचं वगैरे असेल तर काढू शकता, अन्यथा तुम्ही इथं अपलोड म्हणू शकता. अपलोड म्हटल्यानंतर तुम्हाला आपली माहिती यशस्वीपणे अपलोड केली आहे, माहिती लगेच पाहण्यासाठी प्रोसेस डेटा यावर क्लिक करा. याच्यावर क्लिक करायचं आहे, प्रोसेस डेटावरती तुमच्या प्रॉपर्टी ऍड झालेल्या असतील. आता याच्यात बऱ्याच प्रॉपर्टी तर रिजेक्ट होतील, कारण का ऑलरेडी त्याचे मिळकत नंबर वगैरे मी सगळे सिस्टीम मध्ये ऍड केले आहेत बघा. तुम्हाला इथं लगेच दिसतील. फक्त 4च प्रॉपर्टी त्याच्या फेल झाल्या आहेत, बाकीच्या काय झाल्या आहेत, ऍड झाल्या आहेत सगळ्या. आता ऍड आणि झालेल्या प्रत्येक प्रॉपर्टी ग्राम तुम्हाला ऐक ना सर, ऍड झालेल्या प्रॉपर्टी प्रत्येक तुम्हाला पुढे बघायच्या ग्रामपंचायत. आहेत. तर या ठिकाणी तुम्हाला इथं बघा, तुम्हाला सिटीजन वरती प्रत्येक मिळकत धारकाच्या वरती बघा, आता कैलास माधव पुंडे, आपण या व्यक्तीच्या नावावर मॅन्युअल प्रॉपर्टी ऍड केली होती, त्याच्या समोर लगेच त्याचा टॅक्स दिसायला लागलाय. तसं बाकीचे जे काय आता बल्कमध्ये आपण प्रॉपर्टी ऍड केलं आहे त्यांचा सुद्धा हा टॅक्स तुम्हाला त्याच्यासमोर दिसायला लागलेला आहे. इथं झिरो आहे म्हणजे याचा अर्थ त्या व्यक्तीच्या नावावर प्रॉपर्टी नाहीये, किंवा त्या प्रॉपर्टी जी असेल तिचा टॅक्स पूर्णपणे पेड झालेला आहे. दोनच गोष्टी याच्यातून निघतात. तर अशा पद्धतीने तुमचा पूर्णपणे 8 नंबरचा डेटा रेडी होईल. तुम्हाला 8 नंबर या ठिकाणी डाउनलोड करायचा आहे, जसं की ते 1 ते 33 मध्ये जायचं फॉर्मॅट. इथं 8 नंबरचं रजिस्टर आहे, यावर क्लिक करायचं आहे. गावानुसार तुम्हाला जर हवा असेल तर गावानुसार ऍड करा, नसेल तर डायरेक्ट जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे. जनरेट रिपोर्ट म्हटल्यानंतर त्या 8 नंबरचं जे टायटल असतात 27-28 कॉलमचे, ते तुम्हाला प्रत्येक पानावर जर हवे असेल तर तुम्ही जनरेट पीडीएफ म्हणायचं आहे. एक आता पीडीएफला काहीतरी फेल होतं, काहीतरी एक मिनिट, डेटाचा इश्यू आहे हा. ठीक आहे, पीडीएफचा काहीतरी वेगळा इश्यू आहे, तो सर्व्हरचं काहीतरी वर चालू आहे. त्याच्यानंतर तुम्हाला इथूनच डाउनलोड करायचं आहे, त्याला काही वेगळी प्रोसेस नाही आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 9 नंबर ऍड करायचा आहे किंवा डाउनलोड करायचा आहे. तुम्ही इथं पुन्हा 1 ते 33 वर यायचं आहे. 9 नंबर 2 आहेत, एक आहे मिळकत कर मागणी आणि पाणीपट्टी कर मागणी. तर मिळकत कर मागणी इथं क्लिक करायचं आहे. इथं गावाचं नाव क्लिक करायचं तुम्हाला, नसेल तर डायरेक्ट जनरेट रिपोर्ट म्हणायचं आहे. अहवालाचं शीर्षक प्रत्येक पानावर घ्या. ठीक आहे, पीडीएफ डाउनलोड त्यांचं सर्व्हरवर इश्यू चालू आहे, त्यांचं काम चालू आहे. त्याच्यानंतर खाली पाणीपट्टीच्या रिलेटेड तुम्हाला इथं 9 नंबर जर ऍड करायचा असेल, तुम्हाला इथं सामान्य पाणीपट्टीचा वेगळा 9 नंबर ऍड करायचा असेल तर तो करू शकता. तुम्हाला इथं घरपट्टी, सॉरी विशेष पाणीपट्टी, घरगुती बिगर घरगुतीचा वेगळा ऍड करायचा असेल तर करू शकता. किंवा तुम्हाला असं वाटतं सगळं एकत्रच पाहिजे आम्हाला, तर त्या ग्रामपंचायतीला विचारून घ्यायचंय, कारण त्यांच्याकडे सुद्धा हा डेटा अवेलेबल असणार आहे. आपण कुठल्याही प्रकारे 8 नंबर त्यांना डाउनलोड करून त्यांना पीडीएफ द्यायची नाहीये. आपण काय करायचं, त्यांना सांगायचं की तुम्ही या ठिकाणी फॉर्मॅट 1 ते 33 ओपन करा, तुमचा 8 नंबर ओपन करा, त्याची पीडीएफ डाउनलोड करा आणि ती सर्व गोष्टी प्रॉपर आहेत का बघून घ्या. आणि ही त्यांना 8 दिवसाची मुदत देणार आहे आपण. 8 दिवसामध्येच त्यांनी आपल्याला फीडबॅक द्यायचा आहे. सेम त्यांनी इथं जुना समजा थकबाकी वगैरे आली की नाही लागून वगैरे ते जर बघायचं असेल, तुम्हाला इथं 9 नंबर तुम्ही ऍड करा आणि आम्हाला ती सांगा. तुम्हाला त्याचा इन्कम, त्याचा गोशवारा पण आहे या ठिकाणी, इथं गोशवारा सुद्धा त्याचा ऑटोमॅटिक जनरेट होईल. तर अशा पद्धतीने तुम्हाला प्रॉपर्टी ऍड करायची आहे. ठीक आहे, त्यांचं काहीतरी प्रयत्न चालू काम चालू आहे सिस्टीममध्ये बॅकएंडला, त्याच्यामुळे प्रॉपर्टी त्या पीडीएफ जनरेट होत नाहीये. तर अशा पद्धतीने तुम्हाला आपले मोजून 3 मिनिटं राहिले मीटिंग संपायला, तोपर्यंत काही शंका असेल तर विचारा, जेणेकरून एवढंच आपलं काम आहे, याच्या पलीकडे इतर काम नाहीये. काही ग्रामपंचायत असे म्हणतील की आम्हाला 1 ते 33 नमुने अपलोड करून द्या, ते पण आपण देऊ करून, पण त्यासाठी त्याचे वेगळे चार्जेस राहतील, तुम्हाला त्याचे वेगळे चार्जेस मिळतील. हे 8 नंबर 9 नंबर मध्ये त्याचं कुठे पण कॅल्क्युलेशन नसणार आहे. काही प्रत्येक ग्रामपंचायतचं सर टेम्पलेट.
हा बोला ना. टेम्पलेट वेगळं डाउनलोड करायचं नाही का नाही, काय वेगळं नाही डाउनलोड प्रत्येक मॅडम. प्रत्येक ग्रामला एकच काही टेम्पलेट आहे, फक्त त्याचा डाटा तुमचा वेगळा होणार आहे, फक्त एकच आहे? बस एवढंच आहे. हा नाही मग एकदा डाउनलोड करून घेतल्यावर डाटा त्याच्यातच भरून हा, अपलोड करून त्याच्यातच दिला कॉपी तरी पेस्ट केला चालेल तरी ना? चालेल. येस. हो चालेल. हो. सर बोलू मी आता येस, बोला. सगळ्यांना सेशन समजलं असणार अपेक्षा धरतो मी आता कडनं सर डिटेल घेतलं ते सर्व. शंका जर असेल तर विचारून घ्या किंवा नंतर जरी कॉन्टॅक्ट केला तरी त्याचं बरोबर. शंकाचं निरसन केलं जाईल. आपण एक ग्रुप फॉर्म करतोय आणि त्या ग्रुपमधून तुम्हाला जी माहिती लागेल ती माहिती पुरवली जाईल. एक मुख्य उद्देश असा आहे की तुम्हाला एका लॉन्चच्या ठिकाणी काम सगळं एका ठिकाणी मिळावा, हा मुख्य उद्देश आहे याचा सरांचा. फक्त आता पर्सनली तुम्हाला त्यांचे नंबर मिळणार आहे ती विश्वासार्हता जपणं आणि महापंचायतचा जो मुख्य उद्देश आहे. आता ही एक आपली टीम म्हणून काम करेल आपण, आमच्या याच्या अंडर तुम्ही काम करतात आहे, आमच्यावरती सर काम करतात आहे. तर ही जी हायरकी आहे हिचं एक व्यवस्थित प्रकारचं कामकाज होईल अशी अपेक्षा मी बाळगतो कडनं सरच्या वतीने. ओके, कोणाला काय अडचण असेल तर विचारा. ठीक आहे, मी बोलतो आता. मी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला, आपण आहे ना, समजा भुसाळ मॅडम असतील, आरती मॅडम असतील, किंवा आकाश असेल, किंवा बाकीचे सीमा मॅडम वगैरे असतील, ते तुम्ही अशा चळवळीमध्ये तुम्ही आता ऍड झालेले आहात. तर ही चळवळ पुढचे ग्रामपंचायत जे काही रिव्होल्युशन येणार आहे ग्रामपंचायत कामकाज करण्यामध्ये, आतापर्यंत भरपूर मार्केटमध्ये सॉफ्टवेअर येऊन गेलेले आहेत, परंतु एवढं स्टँडर्ड, एवढं ॲटोमेशन असणारं सॉफ्टवेअर अजूनपर्यंत मार्केटमध्ये कुठंच नाही, अजून कुठंच नाही. ग्रामसॉफ्ट नाव घ्या, नाही तर डिजिटल ग्रामसॉफ्ट घ्या, नाही तर कोणतंही घ्या, तुम्हाला यातले फक्त फीचर मी फक्त 5% समजून सांगितलेले आहेत. तर तुम्ही अशा सॉफ्टवेअर सोबत तुम्ही कनेक्ट झालेला आहात का ज्याच्यासाठी तुम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झालेला आहे. तुम्ही जर याच्यात मास्टर की जर मिळवली, तर तुम्हाला उद्या एखादी ग्रामपंचायत अशी पण येईल की डायरेक्ट 1 ते 33 नमुने तुम्हाला उक्ती दिली जाईल. हे 25,000 घ्या आणि डायरेक्ट 1 ते 33 नमुने आम्हाला द्या, हे 20,000 घ्या, 1 ते 33 नमुने करून द्या. अशा पद्धतीचं सुद्धा आपल्याकडे स्ट्रक्चर आहे, पण ते भविष्यातलं आहे, ते आत्ताच नाही. आता सध्या फक्त तुम्हाला 8 नंबर कसा रेडी करून त्यांना कमीत कमी वेळामध्ये देता येईल याच्यावर कॉन्सन्ट्रेशन करा. याच्यातमध्ये तुम्हाला अजून काही प्रॉब्लेम जाणवलं तर मला तुम्ही शेअर करा. टेम्पलेटमध्ये ह्या गोष्टी ॲड असणं आवश्यक आहे, तसं असेल तर आपण तशा प्रकारे बदल करण्याचा प्रयत्न करू, किंवा मला काही सजेशन पण तुम्ही पण सुचवू शकता. आपल्याला एकदम म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एक ॲडव्हान्स लेवलचं ॲप्लिकेशन आपल्याला हे बनवायचं आहे. तर ठीक आहे, आपल्या आता मीटिंग संपायला मोजून फक्त 40 ते 50 सेकंद बाकी आहे. तुम्ही सर्वांनी एवढा अमूल्य वेळ या ठिकाणी दिला त्याच्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. कोणाची काही जरी शंका असेल तर उपरे साहेबांनी सांगितलं त्या पद्धतीने एक ग्रुप फॉर्म केला जाईल. त्या ग्रुपमध्ये तुम्हाला लिंक शेअर केल्या जातील. काही तुमची आडी अडचण असेल त्या ठिकाणी तुम्ही विचारू शकता, त्यांना कॉल करू शकता, किंवा तुम्ही मला जरी कॉल केला तरी चालेल. शेवटी त्यांना तुम्ही अटॅच करा, कारण डाटा एंट्रीचं पूर्णपणे डिपार्टमेंट बोरे साहेबांनी उपरे भाऊसाहेब सांभाळतात. तर ते मला माझ्यानंतर ते पोहोचवतील माझ्याकडे ते. चलो, ओके, थँक्यू.